आपलं मजेदार आपलं सेशन असणार आहे. कारण की आज आपण सोशियोलॉजी ऑप्शनल बद्दल तर बघणार आहोत. बट त्याच्या आधी व्हॉट आर वी गोइंग टू सी? वी आर गोइंग टू सी दॅट हाऊ टू सिलेक्ट द ऑप्शनल. राईट, तर आपण ह्या गोष्टीबद्दल जास्ती डिस्कशन करणार आहोत पहिले. राईट, सो ऑप्शनल कोणी असं आहे का ऑप्शनल ज्याला मराठीत करायचंय? कोणी आहे का मराठीत करणार ऑप्शनल? मराठीत करणार कोणी आहे का ऑप्शनल? एक जण आहे. राईट, चलो बाकी सगळे इंग्लिशमध्ये करणार आहेत ऑप्शनल. ओके, गुड. आता ऑप्शनल म्हणजे आपण त्याला वैकल्पिक विषय म्हणतो. गेम काय? ऑप्शनलला किती मार्क आहेत? आपल्या सगळ्यांना माहिती आहे 500 मार्क आहेत. बरोबर आहे. आपल्याला युपीएससी जर पास व्हायचं असेल, इफ यू वॉन्ट टू क्लिअर द युपीएससी एक्झामिनेशन, वी नो वी हॅव टू क्लिअर 3 stages. We have to clear 3 stages. Online students, everybody, am I audible, visible? Please write in the chat box. Everybody has to reply. राईट, एवढे सगळे जे ऑनलाईन विद्यार्थी आहेत सगळ्यांनी एकदा रिप्लाय करायचंय बघा. येस, चंदन, ऋतुजा, ईशा, कृतू, निखिल, ऑल अदर्स, श्रुती तोंडे. राईट, सो प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू, 3 stages यू हॅव टू क्लिअर. बरोबर. मी नेहमी सांगतो, माझा डायलॉग आता पेटेंट पण मी टाकलेला आहे करायला, की प्रिलिम्स जर पास झालो आपण किंवा प्रिलिम मध्ये जर भारतात पहिले आलो तरी मान सन्मान सत्कार आहे का? नाही. राईट, कारण की इट इज जस्ट अ क्वालिफाईंग एक्झाम. मेन्सला किती टक्के मार्क आहेत? मोर दॅन 85% मार्क्स इज फॉर द मेन्स अँड लेस दॅन 15% मार्क्स इज फॉर द इंटरव्ह्यू. ऍक्च्युअली इट इज नॉट अ इंटरव्ह्यू, इट इज अ पर्सनॅलिटी टेस्ट. राईट, लेट अस गेट द फॅक्ट्स व्हेरी व्हेरी क्लिअर. इट इज अ पर्सनॅलिटी टेस्ट, इट इज नॉट अ इंटरव्ह्यू. तुमची पर्सनॅलिटीची तिथं काय होणार आहे? चाचणी होणार आहे. बरोबर. नाव इफ मेन्स हॅज मोर दॅन 85% ऑफ द मार्क्स. राईट, आता मेन्सला टोटल मार्क्स किती आहेत? 1750. बघा, मेन्स वेगळं आहे, गेम वेगळी आहे. आपल्याला मेन्सचं जे आतापर्यंतचे जे आपल्या डोक्यात इमेज आहे ती वेगळी आहे आणि मेन्स वेगळी आहे. एक लक्षात घ्या, ज्यापर्यंत तुम्ही लोक युपीएससीची मेन्स देत नाही तिथपर्यंत तुम्हाला खरी युपीएससी काय आहे ते कळणार नाही. आणि सेम स्टँड फॉर एमपीएससी ऑल्सो नाव, बिकॉज द पॅटर्न इज द सेम. आपण ज्या प्रकारे प्रिपेअर करतोय, आपल्या डोक्यात कम्प्लिटली वेगळी इमेज आहे. मी सगळ्यांना सांगतोय, ज्या दिवशी मेन्स द्याल ना तुम्हाला, अरे ही परीक्षाच वेगळी आहे. राईट, का? का? खूप सारे कारण आहेत. त्यातलं एक कारण काय आहे? 1750 मधनं 1000 मार्क वरती आपला फोकस असला पाहिजे. किती मार्कांवरती? 1000. पण आपला फोकस कुठं राहतो? 750 मार्क. 750 मार्क कशावरती आपला फोकस आहे? कुठला 750 मार्कांवरती आपला यू कॅन से हा फोकस असणार आहे मित्रांनो. राईट, सो इफ यू सी देन राईट, आय एम टेलिंग यू that we are just focusing upon, okay, so we are just focusing on, let us divide them. We are focusing here, trust me my friends, right, we are not focusing on 1000 जे मार्क आहेत त्यावरती फोकस नाही आपला. आपला मोर दॅन, लक्षात घ्या, मोर दॅन 70% वेळ इकडे फोकस आहे आपला. मेषच्या दृष्टिकोन मी बोलतोय. आणि मार्क्स कुठे? 1000 मार्क. सगळ्यात जास्ती मार्क कुठे आहेत? इथे. हे 1000 मार्क कसे आहेत? ट्रायंगल आहे. ट्रायंगलच्या एक जागेला काय? ऑप्शनल, ज्याला डायरेक्टली तुम्हाला माहिती आहे 500 मार्क आहेत. एसे आणि एथिक्स. राईट, 250 किती मार्क होतात? 1000. हे 1000 मार्क, हे 1000 मार्कावरती जो फोकस करणार, राईट, तो मेन 100% क्लिअर करणार. 100% क्लिअर करणार का? बिकॉज दीज आर द एरियाज ऑफ डिफरन्सिएशन. These are the areas of differentiation. And remember my friends, this is the exam which is called as competitive exam. Competitive exam ही कशी वेगळी असते युनिव्हर्सिटी एक्झाम पासून? युनिव्हर्सिटी एक्झामला 35% पडले किंवा 40% पडले सगळे पास. ह्याला सगळे पास होणार शक्य आहे का? नाही. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे काय असतं? व्हॉट इज कॉम्पिटेटिव्ह एक्झाम? की तुम्हाला जेवढे पद हवेत, आता पद म्हणजे किती, की समजा 1000 पद आहेत, ज्या पहिल्या 1000 मध्ये येतील ते पास, बाकी सगळे नापास. तुम्हाला 99% जरी असेल, बट इफ यू हॅव कम 1001 यू आर फेल. दिस इज कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं मित्रांनो? डिफरन्शिएटिंग. यू नीड टू डिफरन्शिएट, यू कॅन से, विथ द युअर कॉम्पिटिशन.
आणि ते डिफरन्शिएटर्स कुठं करणार आहे? हा ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल आहे. कारण की आज तुमचे ऍव्हरेज मार्क्स बघितले मागच्या वर्षीचे, जे विद्यार्थी पास झालेले आहेत, बरोबर आहे, जे विद्यार्थी रँक आलेला आहे ज्यांचा, त्यांचे जर तुम्ही ऍव्हरेज मार्क्स बघितले, आय एम नॉट टॉकिंग अबाउट एक्स्ट्रॉर्डिनरी मार्क्स, राईट. ऑप्शनल मध्ये एक्स्ट्रॉर्डिनरी मार्क्स आज किती आहे? 300. हे एक्स्ट्रॉर्डिनरी मार्क्स आहेत. बट ऍव्हरेज मार्क्स किती आहेत? ऍव्हरेज मार्क्स जे विद्यार्थी पास झालेले आहेत म्हणजे खूपच कमी, 250. किती आहेत? 250. पण मित्रांनो, एक लक्षात घ्या, 250 जरी तुम्हाला पडले ऑप्शनल मध्ये, राईट, विच इज व्हेरी मच पॉसिबल इन द फर्स्ट अटेम्प्ट, व्हेरी मच पॉसिबल, राईट, तरी तुम्हाला किती टक्के पडतात मार्क? व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ द मार्क्स? 50%. किती आहेत? 50%. आलं तुम्हाला लक्षात? तुम्हाला एथिक्स मध्ये परत माझी बॅच प्रकारे करा. माझं जे पुढं मेसच्या वेळेस जे कंटेंट एनरिचमेंट मी देतो ते करा. आय कॅन अश्योर यू, इन एथिक्स यू कॅन आराम से स्कोर 110 प्लस. पीपल टेकिंग माय बॅच मॅक्सिमम 128 वगैरे पण स्कोर आलेला आहे एथिक्सचा. बरोबर आहे का नाही? किती आलेला आहे? 128, 130 पर्यंत आपला स्कोर गेलेला आहे. म्हणजे इथं पण तुम्ही किती स्कोर करू शकता? 50% तरी इथं स्कोर करू शकता. आणि एसेला, एसेला बरोबर आहे, आता आजकाल स्कोर किती झालेला आहे ऍव्हरेज? 110. मग आपण जरी ऍव्हरेज 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 बघितला, ऍव्हरेज ऍव्हरेज बघितला आपण, बघा किती झाले तुमचे ऍव्हरेज? 250 ऑप्शनल, बरोबर, 110 तुम्हाला ऍव्हरेज पडलेले एसए मध्ये. यू आर नॉट एक्स्ट्रॉर्डिनरी, ऍव्हरेज पडलेले आहेत. आणि एथिक्सला पण किती पडलेत तुम्हाला? 110. किती झाले मित्रांनो हे? किती झाले तुम्हाला हे? 470. ऑलमोस्ट तुम्ही 500च्या जवळ आलेले आहेत. आर यू अंडरस्टँडिंग दिस? आता आपण 3 जीएसचं बघू. जीएस 1, 2, 3, बरोबर आहे. जर तुमचं लक चांगलं असेल या 3 जीएस मध्ये, तर तुम्हाला ऍव्हरेज किती पडेल? बट दिस 300 इज आउट ऑफ हाऊ मच? सो इज इट इव्हन 50%? म्हणजे आपण फोकस कुठं करायला पाहिजे? मेनसाठी कुठं करायला पाहिजे? मेनसाठी फोकस. आणि आपण 70% टाइम कुठं देतोय? एसी साठी कोणी खूप मेहनत घेतलेली आहे का? एथिक्स साठी एवढी ताकद लावलेली आहे का? आलं तुम्हाला लक्षात? तुम्हाला जर आय एस व्हायचं आहे, तर तुमचा जो फोकस आहे, मेन्स पुरता म्हणतोय मी, मेन्स पुरता, तो फोकस कुठं असला पाहिजे? या ट्रायंगलकडे. इथे तुम्हाला 300 जरी पडले, बरोबर आहे, किती झाले तुमचे? दिस वुड गेट यू रँक इन मेन्स. आर यू अंडरस्टँड? तुम्हाला रँक भेटेल. काय भेटेल तुम्हाला? रँक भेटणार. क्लिअर आहे का नाही? राईट. समजतंय? म्हणजे आपल्याला आपला ऑप्शनल खूप जास्ती महत्वाचा असला पाहिजे. आता मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारला, हाऊ मेनी ऑफ यू ऑनलाईन स्टुडंट्स, तुम्ही पण सांगायचं, उत्तर द्यायचं मला. इंटरॅक्टिव्ह सेशन पाहिजे. हाऊ मेनी ऑफ यू आर गोइंग टू गिव्ह द अटेम्प्ट इन 2026? रेज युअर हँड्स. एकदम व्यवस्थित वरती करा. म्हणजे इथं बसलेले 80%, तू कधी येणार रे बाळा? 27ला आहे तुझं, बर. म्हणजे इथं बसलेले 80%, हात खाली करा, दुखल, बरोबर आहे का नाही? तर 80% जे आहे ती जनता कधी देणार आहे? 26 मध्ये देणार आहे. 26 मध्ये देणार आहे, बरोबर. आता जर तुम्ही 26 मध्ये अटेम्प्ट देणार आहे, तुमच्याकडे किती महिने राहिलेत आता? असं पकडून चला, राईट. बोला नाही सर, 11 महिने राहिले की. राईट, नाही ना बाबा, 10 महिने राहिले. त्यातले असं विचार करा, 5 महिने तुम्ही काय करणार? मीन्स. आणि किमान 5 महिने तरी तुम्हाला प्रिलिम करायला लागणार. कारण की तुम्ही इथं असं बसलेला एकही विद्यार्थी नाही जी प्रिलिम कधीतरी पास झालेली आहे. आणि जी प्रिलिम पास झाली नाही, माझं त्याला स्पष्ट मत असतं की आपल्याला किमान 5 महिने ही प्रिलिम करायला लागते. म्हणजे जानेवारी पहिल्यापासून तुम्हाला प्रिलिम करायला लागणार, हो का नाही? कारण की प्रिलिम जरी ती क्वालिफाईंग असली, प्रिलिमला जरी मान सन्मान सत्कार नाही, बरोबर आहे, पहिले आलं की, पण ती पास तो व्हायला लागणार. तो पहिला आपला अडथळा आहे. म्हणजे आपण किती महिने दिले पाहिजे त्याला? 5 महिने दिले पाहिजे. म्हणजे मित्रांनो, ऑप्शनल करायला तुमच्याकडे किती महिने आहेत? मॅक्सिमम किती महिने आहेत? 5 महिने. मॅक्सिमम किती महिने आहेत? 5 महिने. बघ कोण आलं तुम्हाला लक्षात? यू जस्ट हॅव गॉट 5 मंथ्स. आणि ऑप्शनल, ऑप्शनल काय एक्सपेक्ट करतो?
ऑप्शनल काय एक्सपेक्ट करतो, हा जो आपला ऑप्शन असतो तो काय आहे तुमचा स्पेशल सब्जेक्ट, आपण त्याला असं म्हणू शकतो बघा. हा तुम्ही निवडलेला आहे ना, का युपीएससी तुम्हाला दिला? तुम्ही निवडलेला आहे. जर तुम्ही निवडलेला आहे हा ऑप्शनल, तर युपीएससी काय एक्सपेक्ट करणार? राईट. आलं तुम्हाला लक्षात? जर हे तुम्हाला एक्सपेक्ट करणार युपीएससी, तर तुम्ही जो काही ऑप्शनल घेतला, समजा तुम्ही ऑप्शनल कुठला घेतलेला आहे आता, राईट, लेट अस अज्युम की यू हॅव टेकन ऑप्शनल, राईट, इट माइट बी हिस्ट्री, जिओग्राफी, जे पॉप्युलर पॉप्युलर ऑप्शनल ते लिहितोय मी सगळे, पीएसआयआर, बरोबर आहे, सोशियो, अँथ्रो, अजून कुठला राहतोय का माझ्याकडनं, ऍग्री, अजून कुठला आहे, कुठला कन्सिडर केलेला आहे का अजून कोणी ऑप्शनलचा? वेगळा खेळ कोणी ऑप्शनलचा? हा, हा, सायकोलॉजी, ओके. तर कोणी कोणी काय विचार करते बाबा? सायकोलॉजीचा अभ्यास, फिलॉसॉफी, काय करणार कोणी? फिलॉसॉफी, अजून, हा, लॉ, somebody might be thinking about लॉ. क्लिअर आहे का नाही? अजून कुठला ऑप्शन आहे का कोणाकडे? पबॅड, बरोबर, पबॅड, हे सगळे तुमचे ऑप्शनल आहेत. दीज आर द पॉप्युलर ऑप्शनल्स. ऑनलाईन स्टुडंट्स ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठला वाटतोय तर मला सांगा. दीज आर ऑल द पॉप्युलर ऑप्शन्स विच आर हॅपनिंग करंटली इन युपीएससी. बरोबर. ह्याच्या पलीकडे जर कोणी घेणार असेल, मॅथ्स, अरे बाबा, अकाउंटिंग, हा, इकॉनॉमिक्स, खतरोई खिलाडी आहे सगळे, बरोबर आहे का? आता हे जे काही तुमचे ऑप्शनल आहेत, अकाउंटिंग, कॉमर्स अँड अकाउंटन्सी, इकॉनॉमिक्स, मॅथ्स, तुम्ही जो पण ऑप्शनल विचार करताय, बरोबर आहे, राईट, तुम्हाला हा ऑप्शन किती महिन्यात कंप्लीट करायचं लक्षात ठेवा. दिस इज द सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर विच यू नीड टू अंडरस्टँड. माझा स्वतःचा ऑप्शनल जेव्हा मी परीक्षा दिलेली आहे, मी जेव्हा स्टार्ट केलं पहिले 2 अटेम्प्टला माझे 2 ऑप्शन होते, कारण की त्यावेळेसची पॅटर्न तशी होती परीक्षाची, तेव्हा 2 ऑप्शन घ्यावे लागायचे. पहिला ऑप्शन होता माझा हिस्ट्री, दुसरा ऑप्शन होता माझा पीएसआर. दोन्ही ऑप्शनल जगातले सगळ्यात वास्ट ऑप्शनल आहेत. पण मी ते ऑप्शनल का घेतले? कारण की पुण्यात फक्त तेच 2 ऑप्शन शिकवले जायचे. तेव्हा इंटरनेट नव्हतं आमच्या काळात, आम्हाला काहीच नॉलेज नव्हतं, काहीच नाही, म्हणजे झिरो. तुम्ही विचार करा, मी जिथं ऑप्शनलचा अभ्यास केलेला आहे तिथं तुम्ही हसाल, पबॅड आणि पीएसआरचे लेक्चर्स कॉमन व्हायचे. म्हणजे त्या लेवलचं अज्ञान होतं पुण्यामध्ये. म्हणून लोक दिल्लीला जायचे ना. दिल्लीचा क्रेज एवढा का होता? प्रोफेशनलिझम नाहीच आहे. आर यू अंडरस्टँडिंग? आता पबॅड आणि पीएसआरचं ऑप्शन कसं काय एकत्र होणार? आम्ही एकत्र लेक्चरमध्ये बसलेलो आहे. विचार करा तुम्ही. आर यू अंडरस्टँडिंग दिस? शिक्षक अवेलेबल नाही, प्रोफेशनल शिक्षक अवेलेबल नाही. असा शिक्षक अवेलेबल नाही की जो 5 वर्षापासून एकच ऑप्शनल शिकवतोय. हिस्ट्री आणि पीएसआर ऑप्शनल का चालायची आणि ज्योग्राफी चालायचं का? कारण की सगळे विद्यार्थी तेच घ्यायचे. आलं लक्षात? सो बेगर्स डिड नॉट हॅव चॉईस, बेगर्स आर नॉट चुजर्स. आर यू अंडरस्टँडिंग? आम्हाला काहीच विचारलं नाही कोणी कुठला ऑप्शन घ्यायचा, आम्हाला वाटलं 2च ऑप्शन आहेत. आर यू अंडरस्टँडिंग दिस? राईट. पण बघा, मी तुम्हाला सांगितलं ना, मी काय म्हणलं की ज्या दिवशी तुम्ही मेन्स द्याल त्या दिवशी तुम्हाला यू कॅन से कळेल युपीएससी काय आहे. राईट. ऑनेस्टली युपीएससी आय एस बनणं हे काय माझं जन्मात कधी ड्रीम नव्हतं. मी गुजराती फॅमिलीमधनं आहे. आमच्या ह्याच्यात चर्चा पण नव्हती, आम्हाला माहिती पण नव्हतं. लास्ट इयर ऑफ द ग्रॅज्युएशन पर्यंत मला आय एस ऑफिसर काय असतो ते पण माहित नव्हतं. राईट. लक बाय चान्स मी इकडे आलो, बरोबर. मी खूप कमी अभ्यास केला पहिल्या अटेम्प्टला, प्रिलिम पास झालो. प्रिलिम पास झाल्यानंतर मेन्स आहे. आता मेन्सला 2 ऑप्शनल, हिस्ट्री आणि पीएसआय, बरोबर आहे का नाही? मग मला तेव्हा असं जोड लागला, आपण जीएस 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 अभ्यास करत बसलोय, आतापर्यंत खेळत बसलोय, पण रिअल गेम कशाची आहे? ऑप्शनल. ऑप्शनलला तर आपण कधी घेतलंच नाही. आणि आपले लेक्चर कसे झाले ऑप्शनलचे? हे पबॅड आणि पीएसआर एकत्र आणि काय टाइमपास चाललाय सगळा. मग ते लेक्चर नाहीच म्हणायचं त्याला. नोट्स नाही, काय नाही, काय नाही. मी तिकडे तेव्हा सरांकडे गेलो, सर मी आता मेन्सला आहे, तर तुम्ही माझा काहीच अभ्यास झाला नाहीये, मला युपीएससी बद्दल काहीच माहित नाहीये, तुम्ही मला एकदम प्रिसाईज कन्साईज बुक लिस्ट द्या हिस्ट्रीची. पहिले हिस्ट्री करतो, मग जसा वेळ भेटेल तसं पीएसआर करतो. आलं लक्षात? त्यांनी मला हिस्ट्रीची एवढी मोठी अशी लिस्ट दिली पुस्तकांची, सगळे रेफरन्स बुक, आणि मी येण्यासारखं वाचत बसलोय. मध्ये मला ताप बीप आला, आजारी पडलो,
मला ते स्वप्नात पण अशी बॅटल बिटल दिसायला लागली. आणि मी जे वाचलं ते काय झालं नाही पेपरमध्ये, कारण की तो सिलेबसच नव्हता. म्हणजे एवढं अनप्रोफेशनलिझम आहे, लक्षात घ्या. मी असले असले बॅटल्स वाचलेत. ह्यानी काय केलं, हा कुठं थांबला होता, ह्याच्या हातात कुठला भाला होता, हत्तीचं नाव काय होतं, घोड्याचं नाव काय होतं. अरे हिस्ट्रीमध्ये नाहीच आहे अभ्यास करायचा. आर यू अंडरस्टँडिंग दिस? सो दॅट वॉज द लेवल ऑफ अनप्रोफेशनलिझम विच वी हॅड टू फेस ऍट दॅट टाइम. क्लिअर? पण आता गेम काय आहे, तुम्हाला मी काय सांगतोय की तुम्ही जो काही ऑप्शनल चूज करणार, राईट, व्हॉट एव्हर ऑप्शन यू आर गोइंग टू चूज, यू हॅव टू जस्ट कम्प्लीट इट इन 5 months. Now, let us assume you choose history, geography, PSIR, socio, anthro, anything. या सगळ्या ऑप्शनल मध्ये, या सगळ्या ऑप्शनल मध्ये आज युनिव्हर्सिटीला BA आणि MA आहे का नाही डिग्री? BA आणि MA आहे का नाही डिग्री? येस ऑर नो? आता BA ला किती वर्ष लागतात? MA ला किती वर्ष लागणार? म्हणजे किती वर्ष झाले? आणि तुम्हाला ते 5 वर्षाचा विषय किती महिन्यात संपवायचा आहे? आलं तुम्हाला लक्षात? So when I started, you can say teaching UPSC aspirants, I used to first teach history as the optional. कुठला ऑप्शनल शिकवलेला आहे मी? हिस्ट्री. PSR चे पण लेक्चर घेतलेत, पण PSR मी पूर्ण कधी शिकवलं नाही. बट आय यूज टू टीच हिस्ट्री बिकॉज हिस्ट्री अँड PSR वॉज माय ऑप्शनल. आणि माझा जो लास्ट अटेम्प्ट होता 2013, तेव्हा हे पॅटर्न चेंज झालं. 2013ला आपण आता तुम्ही जो पॅटर्न देताय ना, तो 2013ला आलेला पॅटर्न. 2013ला पॅटर्न चेंज झालं, तेव्हा आम्हाला चूज करायचं होतं हिस्ट्री ठेवायचं का PSR ठेवायचा. मी हिस्ट्री ठेवला तेव्हा. दॅट इज वाय आय वॉज टीचिंग हिस्ट्री. आलं तुम्हाला लक्षात? तर हिस्ट्री मी ऑप्शनल चूज म्हणजे शिकवलेलं आहे. मग 2016-17ला मी जेव्हा इथं आलो, तेव्हा मला एक विद्यार्थी म्हणला, सर तुम्ही मला शिकवताय, तुम्ही तरी पास व्हाल का प्रिलिम्स? म्हटलं पॉईंट तर तुझा बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? सो आय टूक अप द चॅलेंज. मग तेव्हा फॉर्म पण होते, मग मी भरला फॉर्म आणि मी प्रिलिम पास झालो. मग परत काय ठेवला होता, हिस्ट्री ऑप्शनल ठेवला होता मी त्यामध्ये. तर काहीच ना अभ्यास करता, म्हणजे एक दिवस पण अभ्यास नाही केला, असं जाऊन मेन्स दिली. का? आपल्याला मेन्सचा एक्सपिरियन्स झाला की अजून पोरांना चांगलं शिकवता येईल आपल्याला. बरोबर आहे का नाही? 2018ची मेन्स दिलेली आहे मी. तर त्यामध्ये विदाऊट एनी स्टडी आय कुड स्कोर 270+ इन हिस्ट्री, राईट, विच वॉज 250. म्हणजे असं नाही म्हणणार, तेव्हा 300 वॉज, यू कॅन से, स्कोरेबल, भेटू शकत होते. पण 270 भेटले, विच इज अ व्हेरी बेसिक. आणि मी लास्ट कधी दिलं होतं अटेम्प्ट 2013, म्हणजे 4 वर्ष काहीच अभ्यास केला नव्हता हिस्ट्री ऑप्शनलचा मी, राईट. सो यू हॅव टू अंडरस्टँड दिस, दॅट यू हॅव टू कम्प्लीट द ऑप्शनल इन 5 months. So I was teaching history optional. History optional is a very good optional. But then I realized during the COVID period that मुलांची ही गफलत होतीये की ते येतात कधी, जून जुलै ऑगस्ट मध्ये येतात, भेटतात किती, 5 महिने भेटतात. आणि हिस्ट्री ऑप्शनल संपतो का? संपत नाही. संपत नाही. हिस्ट्री ऑप्शनल इज अ व्हेरी गुड ऑप्शनल, बट प्रोव्हाइडेड यू हॅव अ बॅकग्राऊंड इन हिस्ट्री और यू आर हॅव्हिंग ऍटलीस्ट 2 years. तसंच मी तुम्हाला जॉग्रफीचं म्हणेन. म्हणून मी विचार केला, 2 ऑप्शनल आपण आता मुलांमध्ये आपण हे केलं पाहिजे. 2 किंवा 3 माझ्या डोक्यात होते, राईट. त्यामध्ये फिलॉसॉफी, अँथ्रोपॉलॉजी आणि सोशोलॉजी, हे 3 माझ्या डोक्यात होते. बरोबर. मग सोशोलॉजी का मी त्यामध्ये घेतला? कारण की हा खूप, यू कॅन से, कसं आहे, कॉमन आहे. बरोबर आहे. कास्ट, रिलिजन, ह्या सगळ्या गोष्टी, गप्पा गोष्टी कॉमन आहेत. आणि प्लस सिलेबस कसं आहे याच्यामध्ये? सिलेबस इज शॉर्ट. आणि ऑनेस्टली तेव्हा अजून एक कारण होतं सोशोलॉजी घेण्याचं. पुण्यामध्ये सोशोलॉजी एवढं प्रोफेशनली कोणी शिकवत नाही. कोणी शिकवत नाही. असा एकही प्राध्यापक किंवा टीचर तुम्हाला भेटणार नाही हु हॅज मोर दॅन 5 years हु इज टीचिंग सोशोलॉजी. आता मी तर 2020 पासून शिकवतोय. सो दिस इज गोइंग टू बी माय 5th year, राईट. सो असं कंटिन्युअसली सोशोलॉजी शिकवतोय आणि त्याला रिझल्ट आहेत. अँथ्रोपॉलॉजीला आपल्याकडेच खूप एक चांगली परंपरा होती. म्हणजे श्रीधर धुमाळ असेल, बरोबर आहे, श्रीधर धुमाळ नंतर प्रणोती संकपाळ असेल, बरोबर आहे, दयानंद असेल, हे सगळे लोक, प्रदीप दुबाळ असेल, या सगळे लोक कंटिन्युअस रिझल्ट देत होते अँथ्रोपॉलॉजीमध्ये. सो दे वेर होल्डिंग द फोर्ट फॉर अँथ्रोपॉलॉजी, राईट. आय थॉट दॅट सोशोलॉजी इज अ व्हॅक्यूम. सो आय स्टार्टेड स्टडिंग सोशोलॉजी अँड स्टार्टेड टीचिंग सोशोलॉजी सिन्स 2020. आलं तुम्हाला लक्षात? आता ऑप्शनल कसं सिलेक्ट करायचा, त्याच मुद्द्यावरती अजून आपण आहोत, बघा लक्षात घ्या. सो द फर्स्ट पॉइंट, remember you have to complete the syllabus in, at least for those who are going to give in 2026. That is the first most important point. You have to realize this, right? So therefore go and see the syllabus. The syllabus should be short and sweet. बघा, प्रख्यात आहे
प्रसिद्ध आहे की सिलेबसचा सोशलॉजीचा सिलेबस शॉर्ट आहे, बरोबर. तो सिलेबस कव्हर करायला पण 5 महिने कमी पडतात. लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या डोक्यात जे शॉर्ट आहे, राईट, दॅट इज सिलेबस इज लेस ॲज कम्पेअर टू अदर ऑप्शनल. तुम्ही दुसरे ऑप्शनल बघितले नाहीयेत, बरोबर आहे. पण हे पण तुम्हाला खूप वास्ट वाटणार आहे. हे पण तुम्हाला काय वाटणार आहे? खूप वास्ट वाटणार आहे. लक्षात घ्या. राईट. सेकंड थिंग, हाऊ टू सिलेक्ट द ऑप्शनल इफ यू आर गोइंग टू 2026 आणि ज्यांना बॅकग्राऊंड नाही, बरोबर, तर काय केलं पाहिजे? तुम्ही ओव्हरलॅप बघितलं पाहिजे. ओव्हरलॅप विथ जीएस. ओव्हरलॅप विथ जीएस. आता जे मला म्हणतायत की बाबा मी कॉमर्स अँड अकाउंटन्सी करणार, बरोबर. आपल्याकडं एक सीए आहे, मुलगी, बरोबर. तर ती आता आपल्याला आपल्या टार्गेट बॅचला आहे, राईट. शी हॅज कॉमर्स अँड अकाउंटन्सी. आय एम सेइंग यू कंटिन्यू विथ कॉमर्स अँड अकाउंटन्सी. शी से सर मला मोठा वाटतो ऑप्शन. विचार करा तुम्ही. आर यू अंडरस्टँड? शी हॅड कम लास्ट वीक अँड शी वॉज टेलिंग सर कॅन आय टेक सम अदर ऑप्शन, राईट. इट इज लुकिंग व्हेरी वास्ट. सो यू थिंक व्हॉट इज द ग्रॅव्हिटी ऑफ द सिच्युएशन. आर यू अंडरस्टँडिंग दिस? आणि सीए पहिल्या अटेम्प्टला पास झालेली मुलगी आहे ती. आता युपीएससी करते, विचार करा, राईट. सो हे असा प्रॉब्लेम होणार. मग जीएस एक वेगळा फ्रंट राहणार आणि हे राहणार. आता तुम्ही म्हणणार सर मग जीएस एवढा अभ्यास का करतोय आपण? जीएस एवढा अभ्यास का करतोय? तिथं फक्त 750 मार्क आहेत, बरोबर आहे का नाही? पण मित्रांनो एक लक्षात घ्या, प्रिलिम पास करायला लागेल ना, तर मेन्स येणार ना. प्रिलिम कशावरती अवलंबून आहे? पूर्ण. एक्झॅक्टली, बरोबर. आर यू अंडरस्टँडिंग दिस? दुसरी गोष्ट, इथं तुमचा एसे मध्ये जीएस लागणार ना, नॉलेज तुम्हाला, बरोबर आहे का नाही? आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, पर्सनॅलिटी टेस्ट कशावरती आधारित आहे? हे जरी परम सत्य असलं तरी आपल्याला जर मेन्सला मार्क पाडायचे असतील तर ते कशाच्या आधारे पाडायचे? ऑप्शनल, एसे, एथिक्स. जीएस तुम्हाला युपीएससी पास करण्यामध्ये मदत करणार, पण दॅट इज नॉट गोइंग टू बी द सोल फॅक्टर डिसाइडिंग युअर सक्सेस. यू माइट बी मोस्ट एक्स्ट्रा ऑर्डिनरी इन जीएस, राईट. माझं एकदम व्यवस्थित लक्षपूर्वक विधान ऐका. ऍव्हरेज जीएस चे पोरं युपीएससी चे टॉपर्स राहिलेले आहेत. ऍव्हरेज. या वर्षीच तुम्हाला सांगतो, रँक नंबर 26 फर्स्ट अटेम्प्ट विद्यार्थी क्लिअर झालेला आहे ऑप्शनलच्या दमवरती. कशा दमवरती? ऑप्शनलच्या दमवरती. आर यू अंडरस्टँडिंग दिस? समजतंय? आणि 85% जास्ती, 85 पेक्षा जास्ती पर्सेंट मार्क कशाला आहेत? मीन्स. लक्षात ठेवा. म्हणजे जीएस शिवाय तुम्ही पास होऊ शकणार नाही, पण फक्त जीएस घेऊन पण पास होणार नाही. ही हे एक्झामचा पॅटर्न आहे. हे ज्याला कळतंय तो समजून जाईल. म्हणजे मी प्रिलिम पास झालो की माझा डायरेक्ट फोकस कशाला शिफ्ट झाला पाहिजे? पहिला ऑप्शनल, दुसरं मी काय करणार? एथिक्स आणि एसे. ह्याच्यावरतीच फोकस असला पाहिजे माझा. आलं तुम्हाला लक्षात? जीएस मध्ये बेस लेवलचे आन्सर सगळे लिहितात. ऍव्हरेज मार्क्स पाडणं अवघड नाही जीएसला. क्लिअर आहे का? आर यू अंडरस्टँडिंग दिस? राईट. सो फर्स्ट क्रायटेरिया काय असलं पाहिजे? 5 महिन्यामध्ये कम्प्लीट झालं पाहिजे. त्यासाठी सिलेबस शॉर्ट असलं पाहिजे. दुसरं काय असलं पाहिजे? ओव्हरलॅप विथ जीएस असलं तर आपला टाइम वाचेल. इथं काय होतंय, मी कॉमर्स अकाउंटन्सीला वेळ देतोय, इकॉनॉमिक्सला वेळ देतोय मी, पण माझं जीएस होत नाहीये. मग मला दोन साईडला बॅटल फ्रंट लढायला लागते. कळतंय का? समजतंय का? तिसरा जो मुद्दा आहे, आय वुड से इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इंटरेस्ट. असे किती विद्यार्थी आहेत, किती विद्यार्थी मी तुम्हाला सांगू. आता मला 15 वर्ष झाले ना या फील्डमध्ये. माझा पहिला अटेम्प्ट कधी होता? 2011. 2011 पासून मी शिकवायला लागलो. का? 2011 प्रिलिम पास झालो ना. तर तेव्हा तर प्रिलिम पास होणारेच खूप कमी जण होते, बरोबर आहे का नाही, पुण्यात. तर मग आता प्रिलिम पास झालं की लोकांना वाटलं हा लयच हुशार आहे. मग आता तुम्ही शिकवायला चालू करा. आता ते शिकवायला चालू केलं तर बंद झालं नाही मग, राईट. असं असा विषय. म्हणजे आता 15 वर्ष होत आली, राईट. आय हॅव सीन सो मेनी पीपल हू वुड हॅव टेकन सम ऑप्शनल्स, बट वाय दे हॅव टेकन द ऑप्शनल्स? एज्युकेशनल बॅकग्राऊंड असेल, शॉर्ट अँड स्वीट असेल, मार्किंग खूप जास्ती मार्क पडतात त्या ऑप्शनला म्हणून तो ऑप्शनल घेतला, पण त्यांना काय नाहीये. मग अवघड होतो विषय. मी असं नाही म्हणणार की ते पास झाले नाही, त्यातले थोडे लोक पास पण झालेले बघितलेले आहेत मी, बरोबर आहे.
पण अवघड होतं. मग त्यामध्ये तुमचं जबरदस्त डिसिप्लिन पाहिजे, मेंटल स्ट्रेंथ पाहिजे, की बाबा मला इंटरेस्ट नाही तरी मी अभ्यास करणार, का मला परीक्षा पास व्हायची आहे. आपण 11वी 12वी बऱ्याच लोकांनी सायन्स घेतला असेल ना, इंटरेस्ट नसेल तरी पण मग केलं का नाही आपण? त्यातलं मी एक आहे. मला काहीच कळायचं नाही. काय झालं? फिजिक्स, केमिस्ट्री, आपले काहीतरी वेगळीच फिजिक्स केमिस्ट्री बाहेर चालायची. 11वी 12वी ना बघा, हार्मोन्स, बरोबर आहे का नाही? तरी आपण काय पास का झालो कसं ना कसं तरी. पण इंटरेस्ट पाहिजे, नाहीतर मग ती मेंटल स्ट्रेंथ पाहिजे, की काय लागेल ते रट्टा मारायचं, काय करायचं ते करायला लागणार. क्लिअर आहे का? राईट. थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट, फोर्थ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, अँड दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. ह्याला खाली का ठेवलेलं आहे मी? कारण की हा जो पॉईंट आहे, वरचे सगळे भार उचलणारे पॉईंट, म्हणून याला खाली ठेवले. दॅट इज युअर टीचर, त्याला मेंटर म्हणा, जे काय तुम्ही त्याला म्हणाल ते म्हणाल. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. राईट. वाय? ओनली ही ऑर शी नोज हाऊ टू कम्प्लीट इट इन 5 months. आणि ह्याच्यामुळे मित्रांनो एक लक्षात ठेवा. राईट. काय करायचं आपल्याला? आपल्याला बिलकुल पण अशा गोष्टीमध्ये पडायचं नाहीये, की बाबा माझा कॉलेजचा कोणी टीचर आहे, तो मला शिकवणार आहे, या सगळ्या गप्पा गोष्टी अनप्रोफेशनलिझम मध्ये राहायचं नाही. मी इकॉनॉमिक्स घेणार, बरोबर, मी बॉटनी घेणार, मी बायोलॉजी घेणार, का माझा युनिव्हर्सिटीचा टीचर आहे तो मला शिकवणार. तो युनिव्हर्सिटी टीचर आहे. युपीएससीचं डिफरंट बॉल गेम, बरोबर आहे. युनिव्हर्सिटीच्या टीचरने तुम्हाला शिकवायला चालू केलं तर 5 वर्ष लावल, कारण की बीए एम ला 5 वर्ष लागतात. आपल्याकडे आहेत का 5 वर्ष? 5 year प्लॅनिंग आता बंद झालं, बरोबर आहे का नाही? तर आपल्याला कोणतरी असं पाहिजे जो एक्सपर्ट कशासाठी आहे? युपीएससी. ठीक लक्षात घ्या. त्या टीचरचा फायदा फक्त काय करून घ्यायचा? जर त्यांनी खरंच तो कमिटेड तुमच्यासाठी असेल तर युनिव्हर्सिटी कॉलेज वगैरेचा, त्याला एखाद्या वेळेस आपले जेव्हा आपले पेपर्स वगैरे होतात आन्सर रायटिंग, की बाबा चेक करून दे मला, तुझा पण एक दृष्टिकोन कळेल. त्यामध्ये पण जास्ती त्याचा फायदा होईल का नाही माहित नाही, बट स्टील यू कॅन यूज इट इन दॅट वे. बिकॉज तुम्हाला प्रोफेशनली टाइम बाउंड मॅनर मध्ये, बरोबर आहे, युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसरची फोकस युनिव्हर्सिटी आहे, तुम्हाला टाइम बाउंड मॅनर मध्ये तुमचं सिलेबस कंप्लीट करायचं आहे, बरोबर. आणि रोज काय करायचं आहे? आन्सर रायटिंग करायचं आहे. त्या फॅकल्टीचे पीवाय क्यू सगळे रेडी पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल सोशिओलॉजी तुम्ही घेतला, बरोबर आहे, आता जे मेन्सचे पोर आहेत आपले सोशिओलॉजी, त्यांचं आम्ही कंटेंट एनरिचमेंट घेतो. त्यामध्ये मी काय करतो? पीवाय क्यू घेऊन बसतो त्यांच्याबरोबर आणि त्यांना सांगतो की बाबा हे जर असा प्रश्न आला तर हे 4-5 कीवर्ड्स आहेत, हे 4-5 थिंकर्स आहेत, हे 4-5 पॉईंट्स आहेत, ते आलेच पाहिजे तिकडं. आलं तुम्हाला लक्षात? मी काय सोशिओलॉजीचा तज्ञ आहे का? नाही. मी काय सोशिओलॉजिस्ट आहे का? नाही. माझी सोशिओलॉजीमध्ये डिग्री आहे का? नाही. फक्त मी सोशिओलॉजी कशा निगडीत आहे? युपीएससी. जसं मी तुम्हाला आता हिस्ट्री शिकवणार, फॉर एक्झाम्पल एन्शियंट मिडिवल, माझं काय एज्युकेशन बॅकग्राऊंड आहे का हिस्ट्रीचं? 0. आर यू अंडरस्टँडिंग दिस? तर फक्त आमचं एक्सपर्टीज कुठं आहे? युपीएससी. क्लिअर आहे? तुम्हाला सगळं आन्सर रायटिंग केलं पाहिजे, पीवायक्यू केलं पाहिजे, तुम्हाला टाइम बाउंड संपवलं पाहिजे, तुम्हाला काय दिलं पाहिजे? तुम्ही शोधत बसणार आहे का 5 महिन्यात? मला ती थप्पी दिली होती पुस्तकांची, मी गरगरच झालो ते बघूनच. लईच प्रेशर आलं मला. कधी वाचून होणार आहे? आणि एकदा वाचून होणार, त्यातलं लक्षात किती राहणार? लक्षात येत राहणार. मी काय एवढा हुशार नाही बाबा की मला एकदा पाठ केलं की सगळं लक्षात राहिलं. नाही लक्षात राहत. आर यू अंडरस्टँडिंग दिस? सो असं नाही पाहिजे. तुम्हाला प्रिसाईज कन्साईज नोट्स पाहिजे. पण हे पण तुम्हाला सांगतो, एक लक्षात ठेवा, की नोट जरी तुम्हाला मिळाले, ह्याचे मायक्रो नोट्स बनवणं तुमचं काम आहे. जिथपर्यंत तुमचे मायक्रो नोट्स रेडी नाहीत, आणि मायक्रो नोट्सचं कसं बनवायचं आपल्याला? 3 गोष्टींवरनं. एक पीवाय क्यू सगळे कव्हर झाले पाहिजे, सिलेबसचे सगळे पॉईंट कव्हर झाले पाहिजे, आणि एकदम थोडं करंट अफेअर्स. करंट अफेअर्सचा जास्ती गाजाबाजा करायचं नाही. एक लक्षात घ्या मित्रांनो, जो ऑप्शनल इव्हॅल्युएट करणार आहे तो कॉलेजचा प्रोफेसर असणार आहे. कॉलेजच्या प्रोफेसरला करंट एवढं काय लोड नसतो. तो अजूनपर्यंत 20-30 वर्ष 40 वर्ष जुने गप्पा गोष्टीच करत असतो, बरोबर आहे. आपल्या युनिव्हर्सिटीच्या पेपरमध्ये आपण लिहितो अकॉर्डिंग टू घनश्याम. हे म्हणतात, आता घनश्याम कोण माहितीच नाही आपल्याला. त्या युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसरला पण माहित नसतं. पण त्यांनी काय वाचलं असतं एवढं वर्ष? घनश्याम. त्याला घनश्याम, हा हा पोरगा बरोबर आहे.
हा विषय आहे, लक्षात घ्या, दिस इज रियालिटी. तुम्ही एकदम लेटेस्ट काहीतरी आणणार जे त्यांनी वाचलं नसेल तो. आता त्याचं वय झालंय 50, 60, 65, बरोबर आहे का नाही? तो थोडी ना एवढा अपडेटेड राहणार. आर यू अंडरस्टँडिंग दिस? तर ऑप्शनलची स्पेशली रिक्वायरमेंट काय आहे, की त्याच्यामध्ये ऑप्शनलची भाषा आली पाहिजे, ऑप्शनलची लँग्वेज पकडणं खूप गरजेचं आहे, ऑप्शनलचे कीवर्ड्स पकडणं खूप गरजेचं आहे. ऑप्शनल एक ट्रॅडिशनल विषय म्हणून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. जे ट्रॅडिशनली लोक लिहितात, युनिव्हर्सिटीमध्ये लिहितात, तसा थोडा ऑप्शनलचा बेंड ठेवला पाहिजे. त्यात सगळं तुम्ही करण 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 एकदम असं केलं तसं केलं, हे असं झालं तसं झालं, नाही मजा येणार त्याला. आर यू अंडरस्टँडिंग दिस? कारण की त्याच्या डोक्यात एक चौकट आहे, त्यांनी झापडं मारलेले आहेत, की समजा फॉर एक्झाम्पल कुठला थिंकर विचारला, यू कॅन से गुरे, तर त्याला गुरेचे एवढ्या गोष्टी आल्याच पाहिजेत, मग त्याला असं बरं वाट, हा त्याच्या आत्म्याला शांती भेटते मग. बरोबर. तुम्ही नवीनच काहीतरी घुरेचं आणलं, मग त्याला तो घुरे वाटणारच नाही. आर यू अंडरस्टँडिंग दिस? सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, युअर मायक्रो नोट्स. आणि हे जर तुमचे तोंडपाठ नसतील, यू आर नॉट गोइंग टू क्लिअर. यू आर नॉट गोइंग टू क्लिअर. आर यू अंडरस्टँडिंग दिस? आणि ह्याच्यावरती शेवटचं म्हणजे तुमचे फुल लेंथ टेस्ट झालेच पाहिजे ऑप्शनल मध्ये. एक लक्षात घ्या मित्रांनो, आपण सगळ्या एक भ्रमात असतो, आपण सगळेजण एक भ्रमात असतो. आपल्याला असं वाटतं की वेन वी डू डेली 1 आन्सर रायटिंग, 2 आन्सर रायटिंग, बरोबर आहे, डेली 1 आर आन्सर रायटिंग, हे सगळं बंडल आहे, हे सगळं आदर्शवाद आहे. काय आहे? आदर्शवाद. ते स्टार्टिंगला करायला पाहिजे का? 100% करायला पाहिजे. पण तुमची खरी परीक्षा कधी असते? जेव्हा तुम्ही 3 तास बसून लिहिता, जिथं सगळं आदर्शवाद निघून जातो. जे तुमचं आतलं स्व आहे तेच बाहेर येणार. आणि आपलं आतलं स्व कसं करायचं? आपल्याला मायक्रोनोट्स तोंडपाठ, नाही तर तिथं विचार करून लिहिण्याचा वेळ नाही. आलं का तुम्हाला लक्षात? सो ऑप्शनल सिलेक्ट करताना हे 4 पॅरामीटर सगळ्यात महत्वाचे. 5 महिन्यात करायचं आहे, ओव्हरलॅप विथ जीएस, तुम्हाला इंटरेस्ट असला पाहिजे, आणि शिक्षक हा महत्वाचा आहे, कारण की त्यांनी 5 महिन्यात तुमचं संपवलं पाहिजे, तुमची आन्सर रायटिंग घेतली पाहिजे, तुमचे पीवायक्यू कव्हर केले पाहिजे, तुम्हाला नोट्स दिले पाहिजे, ज्यावरून तुम्ही मायक्रो नोट्स बनवणार. मायक्रो नोट्स मध्ये तुमचे पीवायक्यू कव्हर होत आहेत का, सिलेबस होत आहे का. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या पुण्यामध्ये अनप्रोफेशनलिझम तुम्हाला जे सांगतो ते म्हणजे सिलेबस कंप्लीट केला जात नाही. आर यू अंडरस्टँडिंग? सिलेबसच्या हर एक पॉईंट वरती नोट्स दिले जात नाही. सगळ्यात मोठा ट्रॅप सांगतो ऑप्शनलचा, कान खोलून ऐका. सगळ्यात मोठा ट्रॅप सांगतो ऑप्शनलचा, त्या ट्रॅपमध्ये आपण फसायचं नाही. काय करतात ऑप्शनल मध्ये, आणि दिस आय हॅव सीन, आय हॅव बीन अ, यू कॅन से, आय हॅव फेस दिस, आय हॅव सफर्ड दिस. ऑप्शनल म्हणजे आता माझा पीएसआर होता म्हणून तुम्हाला सांगतो. ऑप्शनल काय करतात हे लोक? पीएसआर ऑप्शनल, बरोबर आहे, कुठलाही ऑप्शनल घ्या तुम्ही, जो शिक्षक असतो तो पेपर 1 80% टाइम देतो. काय करतो तो? पेपर 1ला 80% टाइम देतो तो. आणि मग कसं प्रिलिमचा माहोल यायला लागतो शेवटी शेवटी, चला गुंडाळ आता. काय फायदा झाला माझा? आता पीएसआरच्या माझ्या ऑप्शनलला मी जिथं कोचिंग घेतलेली आहे, तिथं पेपर 1 पार्ट 1, त्यामध्ये 2 पार्ट आहेत, पार्ट ए पार्ट बी. पार्ट ए मध्ये सगळे थिंकर्स आहेत, आयडियोलॉजी आहे. इथंच त्यांनी 60% टाइम घेऊन टाकला, 60-70% टाइम. म्हणजे माझा ऑप्शन किती झाला? 25%. आणि मी कसं देणार परीक्षा? तिचे नोट्स नाही, काय नाही. मी यावेळी जेव्हा आता मेन्सचे पोरं आहेत आपली सोशलॉजी, मी त्यांना काय सांगितलं, पेपर 1 चालूच करायचा नाही. आपला जो टेस्ट सिरीज चालू होईल, पेपर 2 चालू होईल. कारण की पूर्ण जनता, पूर्ण दुनिया, पूर्ण भारत कुठनं चालू करतोय? पेपर 1. आपलं ते पाहिजेलच नाही. पेपर 1 सगळेच प्रिपेअर करतात, आपण काय करायचं? पेपर 2. मेन्सच्या पोरांना विचारा, उद्या पेपर 2 फुल लेंथ टेस्ट आहे संडेला, मग आम्ही पेपर 1 चालू करणार आहे मेन्सच्या पोरांना. का? हे चाललं असतं ऑप्शनल मध्ये. मी जर हिस्ट्री ऑप्शनलचं म्हणलं, तर पेपर 1 मध्ये काय? एन्शियंट मिडिवल, एन्शियंट मिडिवलच चाललं असतं फक्त. मग थोडंफार मॉडर्न, मॉडर्न कसं घेतलं आमचं, की जीएस आणि तुमचं कॉमन. अरे मग कशाला लागला ऑप्शनलचा? ऑप्शनलची रिक्वायरमेंट वेगळी आहे, डेप्थ आहे. तुम्ही जीएस कसं काय घेऊ शकता त्यामध्ये? मग पूर्ण हिस्ट्री तुम्ही घ्यायला पाहिजे होता जीएस बरोबर. आणि वर्ल्ड हिस्ट्री पर्यंत पोहोचलोच नाही आम्ही कधी.
आर यू अंडरस्टँडिंग दिस? तर असं करायचं नाही. आपल्याला काय करायचंय, पूर्ण सिलेबस कम्प्लीट झाला पाहिजे. हर एक पॉइंट वरती आपल्याला आलं पाहिजे लिहिता. आलं लक्षात? नाही तर मग ऑप्शनलला मार्क्स पडत नाहीत. क्लिअर आहे का? तर या ट्रॅप मधनं आपल्याला वाचायचं. तुम्ही कुठलाही ऑप्शनल घ्या, कुठलाही ऑप्शनल घ्या, पण शिक्षकाला ऑन टोस्ट ठेवा की बाबा रे, यू गिव्ह इक्वल टाइम टू ईच कंपोनेंट. आय वॉन्ट माय सिलेबस टू बी कवर्ड 100%. क्लॅरिटी आहे का? समजतंय का तुम्हाला? राईट, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आय एम टेलिंग यू लाईक अ ऍस्पिरंट. मी तर तुमचं काय शिक्षक म्हणून बोलत नाहीये. जे प्रॉब्लेम्स फेस होतात ते तुम्हाला मी सांगतोय का तुम्हाला झाले नाही पाहिजे. आय वॉन्ट ईच वन ऑफ यू. माझी हीच भावना आहे की तुम्ही पास झाले पाहिजे. तुम्ही इथं काय इन्व्हेस्ट करताय, तुमचा टाइम इन्व्हेस्ट करताय. तुम्ही पास झाले पाहिजे. पास कधी होणार? जर तुमचं 100% ऑप्शन होणार. 100% सिलेबस कंप्लीट झाला पाहिजे. त्या 100% सिलेबसवर तुम्हाला नोट्स भेटले पाहिजे. त्याच्यावरनं तुमचे मायक्रो नोट्स भेटले पाहिजे. तुमचे मायक्रो नोट्स तुम्हाला तोंडपाठ झाले पाहिजे. म्हणजे मी जर तुम्हाला ऑप्शन शिकवतोय, मी तुम्हाला काय नोट्स देणार आहे. बट ऑब्वियस आता माझं काम काय असणार आहे, नोट्स तुम्हाला मी जेव्हा देणार तेव्हा मी तुम्हाला खूप जास्ती नोट्स देणार. त्याचे तुम्हाला काय बनवायचे? मायक्रो नोट्स. बरोबर आहे? आणि ते मायक्रो नोट्स तुम्हाला काय करायचे? पाठ करायचे. पाठ, तोंड पाठ. जे तुमचं हे जर झालं नाही तर अवघड होईल. म्हणून मी म्हणतोय जे 27 वाले कोण कोण हात वरती करा. त्यांनी आता ऑप्शनल करा. तुमचं गोल्डन पिरियड आहे. बरोबर आहे? तुम्ही आता काय करू शकता, तुमच्यासाठी स्ट्रॅटेजी, आता हे जे 5-6 महिने आपण ऑप्शनल घेणार आहे, बरोबर आहे, त्यानंतर तुम्हाला पुढचे 6 महिने परत ते लेक्चर्स बघा किंवा ते नोट्स मधनं मायक्रो नोट्स बनवायला तुम्हाला वेळ भेटतोय. आणि पुढचे 6 महिने त्यावरती टेस्ट सिरीज पण करून टाका पूर्ण टार्गेट बॅच मध्ये. मग तुमचा खेळ ऑप्शनलचा 18 महिन्याचा होऊ शकतो. जर तुमच्यामध्ये तेवढी डिसिप्लिन आणि डेडिकेशन आहे तर. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे नाही? आणि आत्ता एक लक्षात ठेवा मित्रांनो, तुमचा हा जो जुलै ते डिसेंबरचा टाइम आहे, यू नीड टू गिव्ह 50 to 60% टाइम टू ऑप्शनल. यू नीड टू गिव्ह 50 to 60% टाइम टू युअर ऑप्शनल. अजून एक तुम्हाला ट्रॅप सांगतो. काय होतं, भीती वाटते मला. काय वाटते मला? भीती वाटते. काय भीती वाटते मला? माझं जीएस होत नाही सर. तुम्ही हिस्ट्री शिकवताय, एन्शंट झालं, मिडिवल झालं, मी वाचलं सर, पण मला पाठ होत नाही सर. ते मला असं वाटतंय मला काहीच आठवत नाही. अरे होणारच तसं, तुम्ही पहिल्यांदा वाचताय. बरोबर आहे का नाही? आपण काय कम्प्युटर नाहीये की एकदा वाचलं सगळं लक्षात आलं. पण एक लक्षात ठेवा, खूप महत्वाचा पॉईंट सांगतो मित्रांनो. आजचा सेशन म्हणून मी सांगितलं होतं अटेंड करा. ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल गोष्टी करणार आहेत आणि हे इम्प्लिमेंट करायचे आपल्याला. आता जीएस करताना आपल्याला 40 ते 50% वेळ भेटणार आहे. त्या 40 ते 50% वेळामध्ये आपलं जे क्लासमध्ये होतंय तेवढं जीएस करा. कृपया तुम्हाला सगळ्यांना ही विनंती आहे. काय करतो आपण? नाही, मी एक्स्ट्रा तोफ बनणार. इथं क्लासमध्ये एन्शियंट मिडिवल चाललेलं आहे, मी तिकडे जॉग्राफी करणार आणि माझं ऑप्शनल पण करणार आणि ते एन्शियंट मिडिवल पण चालणार. एवढं आपल्याला सांभाळणं होणार आहे का? एवढं सांभाळणं होणार नाही. आलं का तुम्हाला लक्षात? सेकंड गोष्ट, जेव्हा तुम्ही एन्शियंट मिडिवल क्लासमध्ये चाललेला आहे, तुम्ही एन्शियंट मिडिवल व्यवस्थित करा, मनपूर्वक, यू कॅन से लक्षपूर्वक करा, पूर्ण मन लावा त्याच्यामध्ये. बट always there is a probability that you might be able to get a grip of only 50%, 60% on ancient medieval. Do not worry. Why? From January onwards, again you are going to do GS. And from January onwards, 100% time you are going to give to GS. At that time, if even if you have read this GS books once आपले एन्शियंट मिडिवलचे नोट्स तुम्ही एकदा वाचलेले असतील, तुम्ही समजा पॉलिटीचे आपले नोट्स एकदा वाचलेले असतील, तुम्ही समजा इकॉनॉमिक्सचे नोट्स आपले एकदा वाचले असतील, तेव्हा तुम्हाला नवीन वाटणार नाही त्या गोष्टी. तेव्हा पण पहिल्या रिडिंगला वेळ लागेल, दुसऱ्या रिडिंगला कमी वेळ लागेल आणि तिसऱ्या रिडिंगला एकदम कमी वेळ लागेल. मग तुमचे टोटल रिडिंग किती वेळा झाले? एकदा मेन्सच्या वेळेस झाले आणि तिथं अशी अपेक्षा आहे प्रिलिम्सच्या वेळेस 5 महिन्यामध्ये 3 रिडिंग तरी झाल्या पाहिजे. मग 4 वेळा रिडिंग झाली एक गोष्टीची, 4 वेळा रिडिंग झाली, तर आता तर काहीतरी जमलं पाहिजे का नाही जमलं पाहिजे? लक्षात? म्हणजे आता जीएसच्या परफेक्शन मध्ये जर तुम्ही अडकले तर तुमचं काय कॉम्प्रोमाइज होणार? ऑप्शनल. ऑप्शनल जर कॉम्प्रोमाइज झाला, तुम्ही यू कॅन से प्रिलिम पास झाला आणि ऑप्शनल तुमचा रेडी नाही, तर इट इज गोइंग टू बी डिफिकल्ट. बिकॉज युपीएससीचा पॅटर्न काय दिसतोय, प्रिलिम्स आणि मेन्स मधला जो टाइम पिरियड त्यांनी काय करून टाकलेला आहे, एकदम यू कॅन से त्यांनी कमी करून टाकलेला आहे, एकदम स्क्वीज केलेला आहे. किती दिवस भेटतात प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये? 90 डेजच्या आसपास.
80 डेजच्या आसपास. कसं करणार? जर माझे ऑप्शनलचे मायक्रो नोट्स रेडी नसतील कसं करणार? म्हणून जीएसच्या नादीला जास्ती लागू नका. जीएसचे नोट्स होत नसतील तर लोड घेऊ नका. मी तुम्हाला जीएसच्या नोट्सचा एक ब्रह्मास्त्र दिलेला आहे. जीएसटी नोट्स बनवताना कसे बनवायचे आहेत? सिलेबस वाईज, GS1, GS2, GS3, GS4. GS1 मध्ये पण तुम्ही वरती असे टॉपिक्स लिहून ठेवा, हेडिंग्स लिहून ठेवा की ह्या कंपोनंट GS1 से फॉर एक्झाम्पल GS1 सोसायटी, सोसायटी मधला वुमन, वुमन मधलं हे पेज. GS1 पॉप्युलेशन, पॉप्युलेशनचं हे पेज. काही जर तुम्हाला करंट अफेअर्स लिहायचं आहे, काही जर नोट्स बनवायची आहेत, एनसीआरटीचे तरी तुम्हाला नोट्स बनवायचे आहेत, पॉप्युलेशनचे नोट्स आहेत, त्या पॉप्युलेशन हेडिंगच्या खाली येणार आणि फक्त कीवर्ड येणार, फक्त मेन मेन गप्पा गोष्टी येणार, बाकी काहीच येणार नाही तिथे. नोट कसे बनवायचे आलं का तुम्हाला लक्षात? जीएसटी नोट एकत्र बनणार नाही, एका टाइमला बनणार नाही. जे जे तुम्ही करंट अफेअर कधी वाचलं, तुमचं कधी लेक्चर झालं, आता फॉर एक्झाम्पल मी 2-3 दिवस हे जे लेक्चर घेतलं, मेन्स ओरिएंटेड लेक्चर घेतलं थोडं, बरोबर आहे, ऍग्रिकल्चरचं तुम्हाला डिटेल दिले. आता तुम्ही काय करणार, हे आता तुम्ही क्लासमध्ये लिहून काढलं, मग तुम्ही तुमच्या नोट्समध्ये GS3 ऍग्रिकल्चरचा जो पार्ट असेल, फूड प्रोसेसिंग असेल, तिथे तुम्ही टाकत जाणार. अलग लक्षात तुम्हाला? म्हणून जे डिजिटली नोट्स बनवत आहेत, ज्याकडे समजा टॅब वगैरे आहे, आलं तुम्हाला लक्षात, तर असे जे डिजिटल नोट्स बनवत आहेत, लॅपटॉपवरती बनवले आहेत, ते अजून चांगल्या प्रकारे होऊ शकतं. डिजिटल नोट्स बनवण्यामध्ये एक तोटा काय आहे बघा, सगळ्यांमध्ये ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेज असतात, त्यामध्ये तोटा काय आहे? तोटा काय आहे त्यामध्ये? बल्की हो जात, तुम्ही डम करत राहता, डम करत राहता, डम करत राहता, तिचं रिव्हिजन होणार नाही. आर यू अंडरस्टँडिंग? जो लिहितो त्याला काय असतं, त्याला एकच पेजची मर्यादा आहे, तो तेवढंच लिहिणार, मग त्याचं शॉर्ट होणार, रिव्हिजनला भारी होणार. म्हणून सगळ्यांचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज आहेत, तुम्ही तुमचा निर्णय घ्या. तुम्ही जरी लिहिलेलं असेल, बघा लिहिलेलं असेल, तुमचे नोट्स लिहिलेले असतील, मग पुढे काय करून घ्यायचं, त्याला स्कॅन करून घ्यायची, मग ती कुठं हरवणार नाही. आणि स्कॅन करून घेतली की तुम्ही कुठं लॅपटॉप घेऊन गेला, तुमचा टॅब घेऊन गेला, तिथं पण तुम्ही काय करू शकता, त्याला रिवाइज करू शकता. म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत नोटमध्ये. एक पूर्ण डिजिटलच बनवलं, एक पूर्ण हार्ड कॉपीज बनवली, आणि एक हायब्रिड काय आहे, मी हार्ड कॉपीमध्ये बनवले, पण सगळे काय करून घेतले, स्कॅन करून घेतले. स्कॅन केलं की मग मी पटपट पटपट त्याला काय करू शकतो, रिवाइज करू शकतो. आलं का तुम्हाला लक्षात? आलं का तुम्हाला लक्षात? जीएसचे वेगळे असे, मी रोज डेली करंट अफेअर्सची नोट बनवतो आहे, काय मूर्ख आहे का जरा? काय करणार त्या नोट्स? काय करणार? रोजचे करंट अफेअर्स वाचले पाहिजे. का वाचले पाहिजे माहिती का तुम्हाला? रोजचे करंट अफेअर्स का वाचले पाहिजे? कारण की आपण काय होतं, वी गेट यूज टू दोज न्यूज, वी गेट यूज टू दोज कन्सेप्ट, वी गेट यूज टू द कीवर्ड्स, वी गेट यूज टू द लँग्वेज. दॅट इज वाय वी हॅव टू रीड दॅट. करंट अफेअर्सची पण स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे आज, म्हणून हा स्ट्रॅटेजी सेशन आहे. करंट अफेअर्सची पण स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे मित्रांनो? कशी असली पाहिजे तुमची स्ट्रॅटेजी, तुमची करंट अफेअर्सची? वेळ ठरवायचा आहे. तुम्ही 1 तास देणार आहे मॅक्सिमम, त्या पलीकडे तुम्हाला वेळच नाही करंट अफेअर्स द्यायला. किती किती तास देणार आहे तुम्ही? मॅक्सिमम 1 तास. 1 तासच्या वरती वेळच नाही तुम्हाला, वेळच नाही, बरोबर आहे का नाही? मग 1 तास मी जर देणार आहे करंट अफेअर्स, बघा लक्षपूर्वक ऐका, काय करायचं, पहिले माझं सिलेबस पाठ असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? सिलेबस पाठ असलं पाहिजे. 1 तास मी देणार आहे करंट अफेअर्सला, बरोबर? आता करंट अफेअर्स स्ट्रॅटेजी इज जस्ट लाईक स्टोरी. तुम्हाला माहिती आहे की आता समजा मला कुठलं झाड तोडायला सांगितलेलं आहे, बरोबर आहे, आणि माझ्याकडे कुऱ्हाड आहे. मी सगळ्यात पहिले काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? कुऱ्हाडला धार दिली पाहिजे. नाही तर मी डायरेक्ट झालो आणि कापत बसलो, 2 दिवस कापतोच आहे मी, काय फायदा आहे का? मग माझे एफर्ट्स काय होणार? हार्डवर्क केलं का मी? केलं, पण त्या हार्डवर्कचा काय फायदा आहे का? नाही. करंट अफेअर्सला काय करायचं, इफ आय गॉट 1 आवर, 5 to 10 मिनिट्स, 5 to 10 मिनिट्स पूर्ण स्कॅन करून घ्यायचं. काय करून घ्यायचं? स्कॅन करून घ्यायचं. आणि ह्या स्कॅन करताना मी मार्क करणार अकॉर्डिंग टू जीएस, की आता समजा 50 मिनिटं माझ्याकडे वाचायला, एक गोष्ट वाचायला समजा मला 10 मिनिटं लागतात. मी स्लो वाचेल, मला जमत नाही, माझं जे प्रोसेसर आहे यू कॅन से आउटडेटेड आहे, बरोबर आहे का? तुम्ही सगळे एकदम मॉडर्न आहे, फास्ट प्रोसेसर आहे तुमच्याकडे, पण माझं स्लो आहे. मला किती मिनिटं लागणार? समजा 10 मिनिटं लागणार. मी काय करणार? 5 आर्टिकल मार्क करणार. आयला ओनली मार्क 5 आर्टिकल्स, की मला वाटतं आज हे 5-6 आर्टिकल सगळ्यात महत्वाचे आहेत. आणि ते वाचताना मी शांतपणे वाचणार, समजून वाचणार. काय काल नाही तर थोडंफार मी इंटरनेटवरती पण बघायला रेडी ठेवणार, कारण की माझ्याकडे 10 मिनिटं आहेत एक आर्टिकल करण्यासाठी. पण ते आर्टिकल जे 5-6 वाचले ते कसे वाचणार? परफेक्ट.
ते समजून वाचणं. त्यामधनं मला काय वाटलं तर माझे जे GS 1 2 3 4 आहे तिथं मी ऍड करत चाललो. काय महत्वाचं वाटलंच, खूप महत्वाचं. तर आपण कसं वाचतो न्यूजपेपर? घाई. काहीच जात नाही आतमध्ये, काहीच कळत नाही आपल्याला, 1 तास वेस्ट. गेम कळली का तुम्हाला? जो स्थिर राहणार, जो स्टेबल राहणार, एक पॉइज ठेवणार, कॉन्फिडन्स ठेवणार, ठीक आहे. नाही केले मी. तू किती आर्टिकल वाचले? तू म्हणलं मी 10 वाचले सर आज. मी 5च वाचले, काय प्रॉब्लेम नाही. पण ते 5 परफेक्ट वाचले मी. ते 10 मधनं काय फायदा यायचा? आर यू अंडरस्टँडिंग दिस? सो मग उद्याचा न्यूजपेपर मी काय करणार? जे 5 आर्टिकल वाचलेत माझे, थोडेफार तिची आयडिया आलेली, राईट, त्यामध्ये जर काय नवीन वाटलं तर ते पुढे वाचणार आहे, तर ते सोडून देणार आता. कारण की एक न्यूजपेपर मध्ये त्या एकच गप्पा गोष्टी 10 वेळा येणार. म्हणजे 10 वेळा मी ते वाचत बसणार का? मी दुसरं काहीतरी वाचणार. आलं का लक्षात तुम्हाला? कळतंय का? आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बघा मित्रांनो, परत परत सांगतोय, आपली स्ट्रेंथ काय आहे? आपली स्ट्रेंथ ऑफलाईन आहे. आपली स्ट्रेंथ काय आहे? तुमचा ग्रुप हा तुमची स्ट्रेंथ आहे. एवढ्या तुम्ही संख्येमध्ये इथं आहात, हा तुमची स्ट्रेंथ आहे. तुम्ही एक दुसऱ्याला सगळ्यांना वरती आणा. जेवताना डिस्कस करा, आज मी हे वाचलं, काय वाटतंय. तुम्ही बिलकुल असं कुठंही मनात ठेवू नका 1% पण. मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं 2011 पासून मी शिकवायला लागलो. 11-12ची जी बॅच होती, त्या बॅच मधनं 30 जण UPSC पास झालेले आहेत. किती जण? 30 people have cleared UPSC exam. 30 people. Just imagine. How it is possible? Because group. तुम्हाला सांगितलं शिकवण्याची तर काय क्वालिटी होती. आता मी शिकवतोय, मग तू विचार करा काय क्वालिटी होती तिकडे. मी 2011 मध्ये कसं शिकवत असेल मलाच काय माहित नाही. आर यू अंडरस्टँडिंग दिस? पण 30 लोक पास झाले का? इकोसिस्टम, ग्रुप, शेअरिंग. हे काहीतरी भारी नोट्स आहेत, हे कर. एसे मध्ये हे असं करू शकतो का आपण? आन्सर रायटिंग मध्ये असं करू शकतो का आपण? ह्या ह्याच्याने आम्ही एक दुसऱ्यांना शेअरिंग शेअरिंग करत एक दुसऱ्यांना वरती घेऊन आलो. इंटरव्ह्यूला आम्ही ग्रुप डिस्कशन करायचो, चहा पाणीला भेटायचो, नाश्त्याला भेटायचो, तिथं डिस्कशन, मी हा न्यूज वाचलं, तुला काय वाटतंय? ओपिनियन शेअरिंग. हे करणं गरजेचं आहे. करता का तुम्ही? करता का तुम्ही? काय फायदा मग? करता का तुम्ही? अस्मिता? नाही ना. मग नाही ना, UPSCचं आपल्याला अजून ते आलंच नाही ना, पर्सनॅलिटी झाली नाही आपल्याला. मे बी करतं का आपण? बघा, करताय का? नाही ना, मग नाही होणार बाळा. केलं पाहिजे. आलं का तुम्हाला लक्षात? राईट? क्लिअर आहे? राईट? सो ऑप्शनलचा इंटरेस्ट कसा डिसाईड करायचा? हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. सिलेबस बघा, PYQ बघा. मला इकॉनॉमिक्स मध्ये खूप इंटरेस्ट आहे, पण सिलेबस बघितलं म्हणलं नको. बरोबर आहे का नाही? मला इंटरेस्ट आहे, खरंच इंटरेस्ट होतो मला इकॉनॉमिक्स मध्ये, पण नको. PYQ बघितलं अजून नको. आर यू अंडरस्टँडिंग दिस? सो सी दिस, इट शुड बी अ एज्युकेटेड गेस. इट इज इन द गेस वर्क ओनली. आणि आता लास्ट गोष्ट सांगतो ऑप्शनल सिलेक्शन बद्दल, त्यानंतर डायरेक्ट आपण इंट्रोडक्शन टू सोशियोलॉजी ऑप्शनल करणार आहोत. लास्ट गोष्ट सांगतो. काय सांगतो? लास्ट पर्सनल एक्सपिरियन्स म्हणतो. बघा असं असतं मित्रांनो, जीवनात निर्णय घ्यायला लागतात. काय घ्यायला लागतात? निर्णय. सगळ्यात महत्वाचा निर्णय कुठला असतो जीवनात घेण्याचा? कुठला असतो? तुमच्याप्रमाणे तुमच्या जीवनात सगळ्यात महत्वाचा निर्णय कुठला आहे? काय तुझं नाव बाळा? प्राजक्ता. काय म्हणते तू? करिअर चॉईस. बरोबर. अजून कोणाला काय वाटतं का निर्णय? तुला काय वाटतं बाळा? तुझं नाव पण प्राजक्ता आहे ना? काय तुला पण करिअर वाटतंय का? करिअर चॉईस. तुझं नाव काय? अनुष्का? ऑप्शनल वाटतं तुला? कुठलं वाटतं बाळा? सगळ्यात महत्वाचं चॉईस? सगळ्यात महत्वाचं कुठलं आहे जीवनात चॉईस? जो तुमच्या जीवनात तुम्हाला सगळ्यात महत्वाचं चॉईस करायचं आहे, तुमचं लाईफ पार्टनर चूज करण्याचं. दॅट इज द सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट. UPSC झाली नाही झाली, UPSC तुमच्याबरोबर नेहमी राहणार नाही, लाईफ पार्टनर राहणार. बरोबर आहे का नाही? सो
सिलेक्टिंग ऑप्शनल इज लाईक सिलेक्टिंग अ लाईफ पार्टनर, युअर हजबंड ऑर युअर वाईफ. बरोबर. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला डाऊट येणार का? 100% डाऊट येणार. येणार का नाही? कोणाचं लग्न झालंय का तुमच्यावर? माझं झालंय ना, म्हणून सांगतो. आर यू अंडरस्टँडिंग दिस? क्लिअर आहे का नाही? भांडण होणार का? असं कुठलं तुम्ही कपल बघितलं जे भांडण होत नाही? बघितलं का तुम्ही असं? तुमचं ऑप्शनल म्हटलं भांडण होणार. कधी कधी तुम्हाला कंटाळा येणार, काय ते सिलेक्ट केलं असतं बरं झालं असतं. बरोबर आहे का नाही? राईट. हे सगळ्या स्थिती होणार. बट लाईफच तसं आहे. इज लाईफ परफेक्ट? इज ऑप्शनल गोइंग टू बी परफेक्ट? So each optional is going to have some things which might not interest you, but still you have to stick to it. कारण की जीवनात जर डिवोर्स घेतला तर मोठी किंमत मोजावं लागणार. टाइम, एफर्ट, इमोशनल स्ट्रेस सगळं होणार ना तुमचं. 2-3 वर्ष तरी डिस्टर्ब जाणार. तसं ऑप्शनलचं आहे. एक ऑप्शनल निवडून जर डिवोर्स घेतला, बरोबर आहे का नाही, तर परत स्ट्रेस वाढणार. नवीन ऑप्शनल करा, नवीन नोट्स बनवा, 1-2 वर्ष जे जीवनात टाकलेले आहेत ते डिस्टर्ब. सो ऑलवेज रिमेंबर, choosing an optional after doing all this study is just like choosing your husband or wife. It is just a leap of faith. काय ते? लीप ऑफ फेथ. कारण की तुम्ही कुठलाही मुलगा किंवा मुलगी बघितली, तुम्हाला जे वाटत असतं, तुम्ही जेव्हा त्यांच्यावर राहायला गेला 24 तास, वेगळंच असतं. तसं ऑप्शनलचं होणार. बरोबर. आर यू अंडरस्टँडिंग? तुम्ही कुठं बघता मुलगा मुलीला कुठं भेटायला जाता? हॉटेल मध्ये 1 तास 2 तास. तुम्ही पण तुमचं बेस्ट व्हर्जन दाखवता, ते पण त्यांचं बेस्ट व्हर्जन दाखवतात. मुलगा येणार, गाडीचा दरवाजा उघडून देणार तुम्हाला. बरोबर आहे का नाही? तुम्ही काय ऑर्डर करणार? चांगल्या हॉटेलमध्ये घेऊन जाणार, गिफ्ट वगैरे देणार, गुलाब. आर यू अंडरस्टँडिंग दिस? म्हणजे ऑप्शनल इंट्रोडक्शन सेशन तसं असणार. आलं लक्षात तुम्हाला? आणि जेव्हा तुम्ही ऑप्शनल करायला जाणार तेव्हा रिलेटिव्ह कळणार तुम्हाला की रोजची ती डाळ खिचडी खाऊन खाऊन आता कंटाळा आला. क्लिअर? बट यू हॅव टू स्टिक टू इट. यू हॅव टू स्टिक टू इट. आलं का तुम्हाला लक्षात? हे सगळं केल्यानंतर पण तुम्हाला ऑप्शनल कुठलं कुठलं काय वाटणार? बोरिंग वाटणार. नवीन गोष्टी आपल्याला इंटरेस्टिंग वाटतात, नवीन व्यक्ती आपल्याला इंटरेस्टिंग वाटतात. त्याच त्याच व्यक्तीवर आपण राहिलो की आपल्याला काय वाटतं? किती बोरिंग आहे. म्हणून बघा, ऑप्शनलच्या पलीकडे तुम्हाला लाईफ ऍडवाइस देतो आता, की कुठला व्यक्ती जर जर तुम्हाला व्यक्तीला इव्हॅल्युएट करायचं असेल तर बेस्ट बेस्ट व्हॉट इज द बेस्ट पॅरामीटर माहिती आहे तुम्हाला? व्यक्तीला तुम्हाला इव्हॅल्युएट करायचं, व्हॉट इज द बेस्ट पॅरामीटर? व्हॉट इज द बेस्ट पॅरामीटर? की त्यांचे मित्र, त्यांचे नोकर, त्यांचे जे जवळचे लोक आहेत ते किती वर्षापासून त्यांच्याबरोबर आहेत. दॅट इज द बेस्ट पॅरामीटर टू इव्हॅल्युएट अ पर्सन. बरोबर आहे का नाही? आर यू अंडरस्टँडिंग दिस? क्लिअर आहे? सो तसं ऑप्शन असलं पाहिजे. ओके. चलो अब हम, आता काय डाऊट आहे का कसं ऑप्शन सिलेक्ट करायचं त्यामध्ये? काय डाऊट आहे का? निखिल कोटकर, काय डाऊट आहे का? कोणाला काय डाऊट आहे का? हाऊ टू सिलेक्ट ऑप्शनल? ऋतुजा, चंदन, ईशा, प्रतीक्षा, पूनम, रोशनी, विघ्नेशा. एन कोण एन? जिंदगीची क्लॅरिटी आली का तुम्हाला? ऑल क्लिअर? चंदन म्हणतो सगळी सर जीवनच क्लिअर झालं. बर. चलो, आता आपण काय करू? सोशलॉजी बद्दल थोडं बघू. राईट. हे स्लाइड बीट सोडा, मीच सांगतो होतं काय ते सोशलॉजी बद्दल तुम्हाला. राईट. आता बघा, सोशलॉजी काय हा ऑप्शनल? इट इज कॉल्ड एज न्यूएस्ट सोशल सायन्स. काय आहे? न्यूएस्ट सोशल सायन्स, किंवा त्याला काय म्हणू शकतो आपण? यंगेस्ट. इट इज द यंगेस्ट सोशल सायन्स. बरोबर. ह्याच्या आधी कुठले सोशल सायन्स? सगळेच जे आधीचे पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री, बरोबर आहे, अँथ्रोपॉलॉजी, हे जेवढे पण सोशल सायन्स आहेत, इकॉनॉमिक्स,
फिलॉसॉफी, दीज आर ऑल ओल्ड सोशल सायन्सेस. सोशल सायन्स मध्ये सगळ्यात नवीन यंगेस्ट कोण आहे? सोशलॉजी. आलं लक्षात तुम्हाला? सोशलॉजीचा उगम आता बघा, नवीन असल्यामुळं त्याला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असणार आहे? त्याला एस्टॅब्लिश करायला लागणार. लोक एक्सेप्ट करणार नाही ना, नवीन गोष्टीला एक्सेप्ट करत नाही. बरोबर आहे का नाही? राईट. तर त्याला काय करायला लागणार? स्वतःला सिद्ध करायला लागणार. राईट. त्याला काय करायला लागणार? सिद्ध करायला लागणार. राईट. तर या सिद्ध करण्याच्या चक्करमध्ये आपण काय करणार? पेपर वन जो आहे सोशलॉजीचा, दॅट इज ऑल वेस्टर्न पर्स्पेक्टिव्ह. दॅट इज ऑल वेस्टर्न पर्स्पेक्टिव्ह, बिकॉज सोशलॉजीचं ओरिजिनच कुठं आहे? वेस्टमध्ये आहे. सो पहिला जो पार्ट असणार युनिट, आता डायरेक्ट पेपर वन मी डिस्कस करतो तुम्हाला. राईट. पेपर वनचा जो पहिलाच युनिट असणार, राईट, युनिट वन काय करणार त्यामध्ये? ओरिजिन ऑफ सोशलॉजी. ओरिजिन ऑफ सोशलॉजी, की सोशलॉजी कसं ओरिजिन झालेलं आहे. बरोबर. आता कसं ओरिजिन झालं, का ओरिजिन झालं सोशलॉजी? खूप सोपी गोष्ट आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की युरोपमध्ये काय आलं. युरोपमध्ये देर वॉज, येस देर वॉज रेनेसॉ रेनेसान्स, रेनेसॉ, रिफॉर्मेशन, आणि काय होतं? एनलायटनमेंट. आणि या तीन गोष्टींमुळं काय झालेलं आहे? समाजावरती खूप मोठ्या प्रकारे इन सोसायटी देर हॅज बीन अ ह्यूज चेंजेस विच इज हॅपन्ड इन द सोसायटी. आपली जी विचार करण्याची जी विचारसरणी आहे, विचार करण्याचं जे आपलं कम्प्लिटली, यू कॅन सी द पर्स्पेक्टिव्ह, द वे वे वी थिंक कम्प्लिटली चेंज. इट चेंज द सोसायटी. वाय? या तीन गोष्टीमुळं दोन महत्वाचे जे रेव्होल्युशन झाले, दोन महत्वाचे रेव्होल्युशन, एक आहे फ्रेंच रेव्होल्युशन, फ्रेंच क्रांती. दुसरं कुठलं आहे? इंडस्ट्रियल रेव्होल्युशन. आता फ्रेंच रेव्होल्युशन मध्ये तुम्हाला माहिती, पूर्ण सोसायटी चेंज झाली. सोसायटी कशी होती? की पहिले अरिस्टोक्रॅटिक सोसायटी होती, मिडिवल सोसायटी होती, हायरार्की बेस्ड सोसायटी होती. आता फ्रेंच रेव्होल्युशन काय म्हणलं? लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी, ऑल आर इक्वल. फ्रेंच रेव्होल्युशन मुळे काय झालं? राजा मारून टाकला राजाला, रिपब्लिक एस्टॅब्लिश झालं. बरोबर आहे का नाही? आणि इंडस्ट्रियल रेव्होल्युशन मुळे पूर्ण सोसायटी चेंज झाली. अर्बनायझेशन वाढलं, स्लम पॉप्युलेशन वाढलं. तुम्ही विचार करा, आपल्या भारतामध्ये पण बघा की 100 वर्षापूर्वी, राईट, त्याला काय हॉटेल बिटेलचं कल्चर नव्हतं. या इंडस्ट्रियल रेव्होल्युशन मुळे काय झालं? मेस कल्चर आलं. बरोबर आहे. इंडस्ट्रियल रेव्होल्युशन मुळे काय झालं? प्रॉस्टिट्यूशन. इंडस्ट्रियल रेव्होल्युशन मुळे काय झालं? टाइमचं महत्व वाढला. बरोबर. आज पण बघा तुमच्या कुठं कुठं गावात, शहरात भोंगा वाजतो, भोंगा. बरोबर. इंडस्ट्री असली की भोंगा वाजतो. सकाळी 8 वाजता असेल शिफ्ट, 8 वाजता भोंगा वाजणार. म्हणजे याचा अर्थ काय? 8च्या आधी सगळे आत पाहिजे, 8 वाजता गेट बंद होणार. बरोबर. आणि 8 तासाची शिफ्ट असणार, म्हणजे बरोबर 4 वाजता ते बाहेर, परत भोंगा वाजणार. हे सगळं काय आहे? इम्पॉर्टन्स ऑफ टाइम. न्यूक्लिअर फॅमिली झाली, पोल्युशन वाढलं, स्लम आले, सॅनिटेशन फॅसिलिटी नाही, पूर्ण तुमचं कल्चर चेंज झालं, व्हॅल्यूज चेंज झाले. आणि एवढा व्यापक चेंजेस झाले सोसायटीमध्ये एका झटक्यात, एकदम कमी टाइम पिरियडमध्ये. म्हणून लोकांना अशी गरज वाटली की असा कुठलाही विषय नाही, सब्जेक्ट नाही, विच कॅन स्टडी दिस चेंज इन एंटायरिटी. Economics would only study economic perspective. Political science would only study political perspective. History would only study historical perspective. So we need one subject which is going to study this holistically. That is why the birth of sociology. म्हणून प्रश्न एवढे सोपे येतात. सोशलॉजी, सोशलॉजी इज अ चाइल्ड ऑफ मॉडर्निटी. तुम्हाला कळलं का? मॉडर्निटीमध्ये व्हॅल्यू चेंज झाले, सोसायटी चेंज झाली, इंडस्ट्रियल रेव्होल्युशन, फ्रेंच रेव्होल्युशन, हे सगळे चेंज झाले. आणि हे सगळे चेंजला तुम्हाला व्यापकपणे अभ्यास करण्यासाठी नवीन विषय हवा होता. म्हणून काय डेव्हलप झाला? एवढा सोपा विषय बाबा. ह्याला काय? आर यू अंडरस्टँडिंग? आता नवीन विषय आला पहिल्या युनिटमध्ये बघा. नवीन विषय आला, इट इज गोइंग टू बी कम्पेअर्ड विथ द अदर सोशल युनिट्स, अदर सोशल सायन्सेस. What is the difference between sociology and philosophy? What is the difference between sociology and history? What is the difference between sociology and political science? What is the difference between sociology and economics? What is the difference between sociology and anthropology? हे प्रश्न आहेत. बरोबर आहे का नाही? परत लोक ह्याला एस्टॅब्लिशच करून देत होते सोशलॉजीला. सोशलॉजीला हलक्यात घेण्याचं. आता कोण हलक्यात घेणार? जे एस्टॅब्लिश आहेत. मी समजा इकॉनॉमिस्ट आहे, मी म्हणणार अरे हा कोण आला नवीन. बरोबर आहे का नाही? आर यू अंडरस्टँडिंग? तुम्ही आता ते फेस करत असाल बघा, जे नवीन विद्यार्थी येतात ना, जुने विद्यार्थी म्हणतात हा कोण आला बे. इथे 1 वर्षापासून मी घासतोय, याला वाटतंय 6 महिन्याचा चमकल.
मग काय करतो आपण त्याला? खाली ओढतो. ओढता का नाही तुम्ही? घाबरवता का नाही तुम्ही? हॉस्टेलला नवीन मुलगी आली की बाळा, इथंच कॉम्पिटिशन कमी करू आपण. करतं का नाही? हा, मग इथं करत असेल. झालं कोणाबरोबर अस्मिता? तुला कोणी बोललं होतं का नवीन आली होती तेव्हा? कोणीच बोललं नाही तुला, कारण की तूच कोणाशी बोलली नाही. कोणी झालंय का कोणाबरोबर असं? कोण? हे सपोर्टिव्ह आहेत. तिला बघ शॉक झाला तिला. मी सपोर्टिव्ह म्हणून. बरोबर आहे का नाही? नंतर घाबरवतील. राईट. सो आता विषय काय, सोशिओलॉजीला तसंच आहे. जे इकॉनॉमिस्ट आहेत, बरोबर आहे, आता इकॉनॉमिस्ट, मोठे मोठे इकॉनॉमिस्ट आहेत, ते काय म्हणतायत की इफ सोशियोलॉजी इज अ सब्जेक्ट, इफ सोशियोलॉजी इज अ सब्जेक्ट, इकॉनॉमी वुड कम अंडर इट्स विंग, बट सोशियोलॉजी इज नॉट अ सब्जेक्ट. म्हणजे दे आर डिस्कार्डिंग सोशियोलॉजी. अँड व्हॉट इज द मेन थीम ऑफ डिस्कार्डिंग द सोशियोलॉजी? सोशियोलॉजी इज नथिंग बट कॉमन सेन्स. काय तुम्ही अभ्यास करताय? रिलीजन. तुम्ही काय अभ्यास करताय सोशियोलॉजी मध्ये? कास्ट. तुम्ही काय अभ्यास करताय सोशियोलॉजी मध्ये? बघा, पाच बघा, सोशियोलॉजी गेम आहे ना, एवढी स्ट्रक्चर मी तुम्हाला देणार ना. पाच स्ट्रक्चर आपण अभ्यास करतो, पाच इन्स्टिट्यूशन आपण अभ्यास करतो सोशियोलॉजी मध्ये. काय अभ्यास करतो? इकॉनॉमिक्स. काय अभ्यास करतो? पॉलिटी. काय अभ्यास करतो? एज्युकेशन. काय अभ्यास करतो आपण? रिलीजन. राईट. सो काय काय अभ्यास करणार आहे आपण? इकॉनॉमिक्स, पॉलिटी, एज्युकेशन, रिलीजन. राईट. कास्ट मध्ये काय ह्याच्यामध्ये येईल? रिलीजन मध्ये येईल कास्ट. आर यू अंडरस्टँडिंग दिस? राईट. तर एवढ्या गोष्टी तुम्ही अभ्यास करणार आहे ह्याच्यामध्ये. राईट. ह्याच्या पलीकडे तुम्ही काहीच अभ्यास करणार नाही सोशिओलॉजीमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टीचं इकॉनॉमिस्ट अभ्यास करतायत, हे पॉलिटिकल सायन्सवाले अभ्यास करतायत, बरोबर. रिलीजन मध्ये तुम्ही काय वेगळा अभ्यास करणार आहे? हे सगळं काय कॉमन सेन्स आहे. तो फर्स्ट युनिटचा थर्ड पार्ट जो आहे तो तेच म्हणणार आहे, सोशिओलॉजी इज नथिंग बट कॉमन सेन्स. मग आपण काय स्टँड घेणार त्यामध्ये? नो नो सर, सोशिओलॉजी इज दिस, कॉमन सेन्स इज दिस. देर इज गोइंग टू बी अ सेकंड युनिट. काय असणार आहे बघा, आता नवीन सब्जेक्ट आला तर कसा अभ्यास करणार? आता इफ देर इज अ न्यू सब्जेक्ट, इफ देर इज अ न्यू सब्जेक्ट, फर्स्ट इज what is the scope of the subject? What is the scope of the subject? What are you going to study? And how is it going to be different from the other subjects, right? The second question is going to be how are you going to study in that subject? What is going to be your research methodology? बरोबर आहे. तर जो नवीन सोशिओलॉजिस्ट आलेले होते, ज्यांनी सोशिओलॉजीचं यू कॅन से उगम केलेला आहे, त्यांना खूप जास्ती जोश होता. का? त्या काळामध्ये सगळ्यात फेमस जो सब्जेक्ट होता तो कुठला होता? फिजिक्स. फिजिक्स हा शब्द म्हणजे काय होता? फिजिक्स हा शब्द त्या काळामध्ये वेगळ्या अर्थाने युज केला जायचा. फिजिक्स म्हणजे कुठल्याही गोष्टीबद्दल एक्सप्लेन करणं म्हणजे फिजिक्स. टू अंडरस्टँड द वर्किंग ऑफ दॅट थिंग इज फिजिक्स. राईट. सो ह्यांना काय वाटलं, आपण सोशिओलॉजीला जर मान सन्मान पाहिला असेल, लोक आपल्याला प्रश्न विचारतात, आपण सोशिओलॉजीला सायन्स बनवून टाकू. काय करून टाकू आपण? सोशिओलॉजीला सायन्स बनवून टाकू. आर यू अंडरस्टँडिंग दिस? सो सेकंड आपलं युनिट आहे सोशिओलॉजी ॲज सायन्स. जसं सायन्सचा अभ्यास होणार, कसं होतं? ऑब्झर्वेशन, एक्सपेरिमेंटेशन, व्हेरिफिकेशन, बरोबर आहे. दरवेळेस मी पाणी जर 100 डिग्रीला घेऊन गेलो, पाणी काय होणार? असं म्हणतं का पाणी आज बूट नाही भाऊ, आज नाही उकळणार? म्हणतं का कधी पाणी? तर तसं सोशिओलॉजीमध्ये तुम्ही काय करा, तुम्ही कायदे कानून आणा. सो दॅट यू कॅन प्रिडिक्ट पॉवर्टी का होती, यू कॅन प्रिडिक्ट हे प्रॉब्लेम्स काय आहेत, आणि त्यांचे तुम्ही प्रिडिक्ट करून तुम्ही काय देणार? सोल्युशन देणार. म्हणून ह्यांना असं वाटलं सोशिओलॉजी विल सॉल्व्ह ऑल द सोशल प्रॉब्लेम्स. सोशिओलॉजी इज सायन्स. मग सेकंड युनिटमध्ये पहिले लोक जे होते त्यांचा लोक विरोध करणार. थिसिस इज ऑलवेज गोइंग टू हॅव अँटिथिसिस. नो नो, सोशियोलॉजी इज नॉट सायन्स, बिकॉज सायन्स कॅन स्टडी ऑब्जेक्टिव्ह थिंग्स. सायन्स कॅन स्टडी व्हॉट? ऑब्जेक्टिव्ह थिंग्स. पाणी ऑब्जेक्टिव्ह आहे, पाणीला स्वतःचं मन नाही. सोशियोलॉजी कशाचा अभ्यास करते? ह्युमन. आणि ह्युमन मध्ये काय आहे? कॉन्शियन्स. बरोबर आहे का नाही? मी समजा हिला कानाखाली दिली, काहीच बोलली नाही, जाऊन दे सरांनी दिली, बरोबर आहे. हिला कानाखाली दिली, हिने मलाच मारलं. म्हणजे दोन लोक वेगवेगळे. परत बघा, हिला एक कानाखाली दिली, 5 मिनिटांनी दुसरी दिली, दुसऱ्या वेळेस हिने मला परत मारलं.
सर पहिले ऐकून घेतलं मी. म्हणजे मी कानाखाली दिली, द स्टिम्युलस इज सेम बट द रिॲक्शन इज ऑलवेज. बट इन वॉटर, if you give the same stimulus 100 degree, always the reaction is going to be the same. So sociology cannot be science. एवढं सोपं आहे. आर यू अंडरस्टँडिंग दिस? जे सोशोलॉजीला सायन्स म्हणतात त्याला शब्द वापरलेला आहे पॉझिटिव्हिस्ट. आता काहीतरी म्हणलं पाहिजे ना, मोठे शब्द काढले पाहिजे. आणि जे म्हणते सोशोलॉजी इज नॉट सायन्स त्याला काय म्हटलेलं आहे? नॉन पॉझिटिव्हिस्ट. गेम काले काय? थर्ड युनिट जो तुमचा आहे, थर्ड युनिट जो आहे तो सोशोलॉजीचा कसा, म्हणजे रिसर्च मेथोडॉलॉजीचाच कंटिन्यू पार्ट आहे. जर तुम्ही म्हणताय सोशोलॉजी सायन्स, तर सायन्स कसा अभ्यास केला जातो? सर्वे, सेन्सस करा, सर्वे करा. सो दॅट इज द थर्ड युनिट, रिसर्च मेथोडॉलॉजी. आणि जे म्हणणार सोशोलॉजी इज नॉट सायन्स, ते काय म्हणणार? नाही नाही, तुम्ही सर्वे बिर्वे करू नका, दरेक व्यक्तीकडे जावा, त्याचा इंटरव्ह्यू घ्या. क्वालिटेटिव्ह स्टडी आहे. कसं स्टडी आहे? क्वालिटेटिव्ह, बिकॉज एव्हरी ह्युमन इज डिफरंट. सो थर्ड युनिट इज गोइंग टू बी रिसर्च मेथोडॉलॉजी. फोर्थ युनिट काय असणार आहे? थिंकर चालू होणार. 6 थिंकर्स फक्त अभ्यास करायचे. किती थिंकर्स आहेत? 6 थिंकर्स. सोशोलॉजीचा उगम कुठं झाला? युरोप. सोशोलॉजीचा उगम कुठं झाला? युरोप. म्हणजे 3 पहिले युरोपियन थिंकर अभ्यास करायचे तुम्हाला. पहिला कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्स, कार्ल मार्क्स सगळीकडेच अभ्यास करायला लागतो कार्ल मार्क्सचा. बरोबर आहे. कम्युनिस्ट थिंकिंग, कार्ल मार्क्स. की आता इंडस्ट्रियल रेव्होल्युशनमुळे काय झालं? सगळ्यात जास्ती हाल कोणाचे झाले? वर्कर्स. मग ते वर्कर्सचे हाल कसे काढायचे? कम्युनिझम कसं बनवायचं? हे कार्ल मार्क्स बोलणार. बरोबर आहे का नाही? दुसरा जो थिंकर आहे तो आहे दुर्खाइम. दुसरा जो थिंकर आहे तो आहे दुर्खाइम. तो असा माणूस आहे ज्यांनी खरं सोशोलॉजीला एस्टॅब्लिश केलेलं आहे. फ्रेंच थिंकर दुर्खाइम. राईट. त्याची जबरदस्त स्टडीज आहेत. त्याचा फेमस स्टडी कुठली आहे? स्टडी ऑफ सुसाईड. स्टडी ऑफ सुसाईड. त्याला सोशोलॉजीला एस्टॅब्लिश करायचंय बघा. तर तो काय करणार? इकॉनॉमिस्टला धुणार, सायकोलॉजिस्टला धुणार, सगळ्यांना धुणं करणार तो आणि दाखवणार की सोशोलॉजी इज द अल्टिमेट सब्जेक्ट. ते करण्यासाठी तो डायरेक्ट सुसाईडचा अभ्यास करतो आणि काय प्रूव्ह करून दाखवतो? की सुसाईड हे व्यक्तिगत कारणामुळे कोणी करत नाही. सुसाईड कशामुळे करतं? सामाजिक कारणामुळे करतं. सोशल सिच्युएशनमुळे लोक काय करतात? सुसाईड करतात. म्हणजे तुम्ही काय अभ्यास केला पाहिजे? सोसायटी. तुम्ही काय अभ्यास केला पाहिजे? सोशोलॉजी. दुर्खाइम. बरोबर आहे. आणि तिसरा कोण असणार आहे? वेबर. वेबर, वेबर तर लयच महत्वाचं आहे. एथिक्स मध्ये पण महत्वाचं आहे वेबर. बरोबर आहे. वेबर काय म्हणतो? डोंट स्टडी मॅक्रो. दुर्खाइम म्हणतो मॅक्रो स्टडी करा, सोसायटी स्टडी करा. वेबर म्हणतो मायक्रो जावा. व्यक्ती व्यक्ती वेगळा आहे तर मायक्रो जावा. परत तेच पॉझिटिव्हिस्ट नॉन पॉझिटिव्हिस्ट इथं ऍप्लिकेशन. बरोबर आहे. हे 3 युरोपियन झाले. युरोपमधलं सोशोलॉजी कुठं गेलं? अमेरिकेत गेलं. युरोपमध्ये सगळं थेरोटिकल होतं. अमेरिकननी काय म्हणलं? नाही नाही, थेरी वेरी ठीक आहे, आपल्याला सोशोलॉजी कशाला करायचंय? प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकल म्हणजे काय? आपल्याला जे सोसायटीमधले जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करायचे. बरोबर आहे. मग कुठं फेमस झालं सोशोलॉजी? अमेरिकामध्ये शिकागो. शिकागो स्कूल ऑफ सोशोलॉजी. राईट. तर त्यामधले जे थिंकर्स आहेत मेजरली ते कोण कोण असणार आहेत? तर बाबा आपलं एक आहे मर्टन. मर्टन. दुसरा आहे पार्सन, पार्सन्स. आणि तिसरा कोण आहे? मीड. राईट. हे कशावरती फोकस करतात? प्रॅक्टिकल. पहिले 2 जे आहेत ते मॅक्रो विचार करणार, तिसरा मीड जो आहे तो मायक्रो विचार करणार. हे 6 थिंकर झाले, तुमचा विषय संपला. आता बघा, सोशोलॉजी जो शिकवणारे शिक्षक असेल तो काय करणार? या 6 थिंकर्स आणि इथपर्यंत सिलेबसला 50% वेळ देऊन टाकणार. अरे पण आहे ना पुढे सिलेबस. किती अजून युनिट झालेले? 4 युनिट. किती युनिट झालेले आहेत? 4च युनिट झालेले आहेत. बरोबर. पुढं जे युनिट असणार आहेत ते खूपच सोपे युनिट असणार आहे. एक युनिट काय असणार आहे? सोशोलॉजी म्हणजे समाजामध्ये नेहमी काय होतं? समाजामध्ये नेहमी काय होतं? सोशल चेंज. समाजामध्ये काय होतं? सोशल चेंज. तर सोशल चेंजचा अभ्यास करणारे एक युनिट असणार आहे. म्हणजे 5 युनिट झाले. 6वा युनिट जो असणार आहे तो कसला युनिट असणार आहे? तो युनिट असणार आहे बेसिकली की सोशल, मी त्या 4 युनिटकडे नंतर येतो, तुम्ही जे म्हणताय ते. पण एक सोशल चेंज स्टडी करणार. अजून एक, हर एक सोसायटीमध्ये काय असतं? विदाउट दॅट द सोसायटी, अशी कुठली सोसायटीज नाही. स्ट्रॅटिफिकेशन, लेअर असतात, लेअर. बरोबर आहे का नाही? तर आपल्या सोसायटीमध्ये लेअर कशावरनं ठरलेले आहेत? कास्ट. वेस्टर्न सोसायटीमध्ये लेअर कशावरनं ठरलेले आहेत? क्लास. तर कास्ट आणि क्लास सोशल स्ट्रॅटिफिकेशन अभ्यास करायचा. किती युनिट झाले तुमचे? 6 युनिट झाले. आता काय अभ्यास करणार? रिलीजन. सोसायटीमध्ये काय अभ्यास करणार? रिलीजन. 7 युनिट झाले. सोसायटी आणि रिलीजन. अरे बोलो.
किती युनिट झाले? 7. 8वं युनिट इथं 5 दिलेत का? 1 2 3 4च दिलेत ना. फॅमिली. 8वं युनिट काय काय करणार तुम्ही? फॅमिली अभ्यास करणार. काय अभ्यास करणार तुम्ही? फॅमिली, किनशिप. बरोबर आहे का नाही? लग्नामध्ये काय चेंज होत आहेत? वेगवेगळ्या प्रकारचे लग्न. शॉर्ट गन वेडिंग का असतं? कोणी सांगू शकतं का? न्यू ट्रेंड्स इन मॅरेजेस. बरोबर आहे का नाही? मग तुम्हाला पण आयडिया येईल काय करायला पाहिजे. शॉर्ट गन मॅरेजेस का असतं? एनीबडी? हा, हे का पैकी नाही करायचे? नाही 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 नाही, तसं नाही ना बाबा. शॉर्ट गन म्हणजे काय? पहिले पोरं बाळा करायचं, मग लग्न करायचं. आलं का तुम्हाला लक्षात? असे वेगवेगळे प्रकारचे लग्न आहेत आपले आजकाल. मग ते तुम्ही काय करणार? अभ्यास करणार. किनशिप, फॅमिली. फॅमिलीचे प्रकार बदलत आहेत का? मॅट्रिलिनी काय आहे? मॅट्रिलिनियल किंवा मग पॅट्रिलिनियल, पॅट्रिआर्की, गोत्र सिस्टम, हे जे काय सगळे आपले छक्के पंजे असतील सगळ्याकडचे, ते सगळे आपण अभ्यास करणार. किती झाले युनिट आपले? 8. राहिले काय आता याच्यामधलं? रिलिजन झालं, फॅमिली झालं, पॉलिटी. पॉलिटी अभ्यास करणार. पॉवर, पॉलिटी म्हणजे काय असतं? सगळं पॉवर. मग आपण काय बघणार? सोसायटीमध्ये पॉवर कोणाकडे असतो? ह्यांच्याकडेच पॉवर का असतो? पॉवरचे वेगवेगळे थिअरी. कारण की वेबर जो आपला आहे, वेबर, तो पॉवर बद्दल बोलतो. वेबरनी काय केलं? मोठं काम केलं. पहिले आतापर्यंत असं वाटायचं, म्हणजे वेबरच्या आधीपर्यंत असं वाटायचं लोकांना, की पॉवर इज ओनली विथ द स्टेट. गव्हर्नमेंट जे आहे फक्त त्याकडे पॉवर आहे. वेबर म्हणतो तसं नाहीये. पॉवर हे सगळ्यांकडे आहे. वेबर काय म्हणतो? की पॉवर हे सगळ्यांकडे आहे. पुढे जाऊन मायकल फुको, हे सगळे आपण अभ्यास करणार. वेगवेगळे थिअरी पॉवरची. आणि इलिट थिअरी, सर्क्युलेशन ऑफ इलिट थिअरी. इलिट कोण बनतं? इलिटचं फॉल कसा होतो? हे सगळे आपण अभ्यास करणार त्यामध्ये. अमेरिकेमध्ये पॉवर कोणाकडे आहे? अशी थिअरीज आहेत लोकांची. तर पॉवर बद्दल, पॉलिटी बद्दल आपण सगळा अभ्यास करणार. नेशन स्टेट काय आहे ते अभ्यास करणार आपण. म्हणजे इट इज ऑल पॉलिटी. राहतं काय? आता फक्त एकच राहतंय, वर्क, म्हणजे इकॉनॉमी. मग सोसायटीमध्ये वर्कचा फायदा काय आहे? वर्क अँड इकॉनॉमिक लाईफ. म्हणजे आपण म्हणतो की जॉब मी का करतो? पैसे कमवण्यासाठी. तसं नसतं. डिटेलमध्ये आपण जातो की तुम्हाला जॉब तुमच्या लाईफचा काय देतो? पर्पज. माझ्याकडे जर जॉबच नसेल, मी जीवनात करणार काय? सकाळी उठणार, संध्याकाळी झोपणार. मध्ये करू काय? जे लोक रिटायर होतात त्यांचे काय हाल होतात? मानसिक त्रास जास्त होतो. आलं का नाही लक्षात तुम्हाला? या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो. मग वर्क अँड इकॉनॉमिक लाईफ. फॉर्मल वर्क काय आहे? इनफॉर्मल वर्क काय आहे? आलं आलं तुम्हाला लक्षात? ऑर्गनाइज काय आहे? अनऑर्गनाइज काय आहे? नवीन गिग वर्कर्स काय आहेत? त्यांचा इम्पॅक्ट काय होतोय? राईट. वर्क गिव्ह स्टेबिलिटी, इकॉनॉमिक. बरोबर आहे. पर्सनल लाईफ, इमोशनल लाईफ, या सगळ्या गोष्टी वर्कचा इम्पॉर्टन्स आपण बघणार. इकॉनॉमीचा इम्पॉर्टन्स बघणार सोसायटीमध्ये. आलं लक्षात? हे 10 युनिट झाले. पेपर 1 झाला. कसं वाटलं तुम्हाला इंट्रोडक्शन? हे सेम तसं इंट्रोडक्शन आहे जसं तुम्ही 1 तास मुलीला पहिल्यांदा हॉटेल रेस्टॉरंटमध्ये भेटले. काय मुलगी यार, यासाठीच थांबलो होतो मी. वाटतं ना तसं? राईट. 24 तास राहायचं आपल्याला पुढं. क्लिअर. आता पेपर 2. काय आता? पेपर 2. पेपर 2 मध्ये काय असणार? सोशिओलॉजी अप्लाइड टू इंडिया. सोशिओलॉजी अप्लाइड टू इंडिया. 10 युनिट पेपर 1 झाले तुमचे. क्लिअर. पेपर 2 इज नथिंग बट सोशिओलॉजी अप्लाइड टू इंडिया. तर पहिल्याच युनिटमध्ये काय असणार? इंडियन थिंकर्स. तर सोशिओलॉजी इंडियामध्ये कोण घेऊन आलं? मिस्टर घुरे. घुरे. बरोबर आहे. मग त्यांनी इंडियामध्ये कसं आणलं सोशिओलॉजी? राईट. तर तो काय करायचा? नो फील्ड स्टडी, आर्म चेअर ऍक्टिव्हिस्ट. म्हणजे त्यांनी फक्त जे सगळे आपले लिटरेचर आहे, संस्कृत लिटरेचर सगळं, बरोबर आहे, वेद बीद हे ते सगळं पुराण बिराणवरनं त्यांनी इंडियाच्या सोसायटीबद्दल लिहिलं. तर आता वेद बीद पुराण कुठल्या काळात लिहिले गेले होते? तो फक्त ब्राह्मणिकल व्ह्यू आहे ना. मग ते तिचं क्रिटिसिझम, तिची सोशोलॉजी, हे ते सगळ्या गप्पा गोष्टी आहेत. गुरे आहे. गुरे नंतर त्याचा शिष्य. त्याचा शिष्य कोण आहे? एम एन श्रीनिवास. एम एन श्रीनिवास. मग एम एन श्रीनिवास गेला, फील्ड स्टडी केली त्यांनी. तो कास्ट बद्दल काय बोलतो? त्यांनी नवीन नवीन फंडे काय दिले? डॉमिनंट कास्ट सिस्टम आहे. डॉमिनंट कास्ट सिस्टम म्हणजे काय? की ब्राह्मिन्स आर नॉट ऑलवेज डॉमिनंट. जे गावामधले सगळ्यात जास्ती जनसंख्या ज्यांची आहे, ज्यांच्याकडे सगळ्यात जास्ती लँड आहे, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये मराठाज, दे आर द डॉमिनंट कास्ट. मग ते कसे डॉमिनेट करतायत? बरोबर आहे का? ह्या सगळ्या गोष्टी आपण अभ्यास करायचा. मग ते डॉमिनंट कास्ट आज
त्यांचं काय होतंय तर ते डॉमिनंट कास्ट एका काळामध्ये डॉमिनंट होते. वाय? बिकॉज आपलं जी मेन जीडीपीला कॉन्ट्रीब्युशन कशाचं होतं? ऍग्रिकल्चर. म्हणून ते डॉमिनंट होते, इकॉनॉमिकली डॉमिनंट होते, पॉलिटिकली डॉमिनंट होते. पण आज त्यांच्या डॉमिनन्स वरती खतरा आलेला आहे. का? रिझर्वेशन. बरोबर आहे. तुमच्याकडे 10 एकर जागा आहे, मी दलित आहे, मला IITIM मध्ये भेटलं 1 करोड पॅकेज आहे, काय करतो तुमची 10 एकर जमीनचं? दरवर्षी 10 एकर गेली मी पुढं. हा का नाही लक्षात तुम्हाला? मग आता ते जे डॉमिनंट कास्ट आहे एका काळामध्ये ते काय म्हणायचे आम्ही फॉरवर्ड आहोत. बरोबर आहे. आता काय म्हणतात आम्ही बॅकवर्ड आहोत. काय म्हणतात आता ते? आम्ही बॅकवर्ड आहोत, आम्हाला काय द्या? रिझर्वेशन. बरोबर आहे का नाही? तर मग दलित असर्शन काय असतं हे सगळ्या गोष्टी. एम एन श्रीनिवास. सो तो फंक्शनलिस्ट आहे. बघा सोशिओलॉजीमध्ये दोनच विचारधारा मेजर आहेत, एक फंक्शनलिस्ट, एक कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट म्हणजे कोणाची? मार्क्स. आणि दुसरा फंक्शनलिस्ट. फंक्शनलिस्ट म्हणजे काय? सब चंगासी, सोसायटीमध्ये सगळं स्मूथ चाललेलं आहे. बरोबर आहे का नाही? तर एम एन श्रीनिवास हा फंक्शनलिस्ट आहे. आणि त्याच्यानंतर गुरेचा दुसरा शिष्य म्हणजे कोण? AR देसाई. AR देसाई जो आहे तो मार्क्सिस्ट आहे. तो म्हणणार की बाबा सोसायटीमध्ये बघा आपल्या इंडिपेंडन्स भेटलं, पण इंडिपेंडन्स नाहीच आहे, अजून पण कॅपिटलिझम चाललेलं आहे, गोरगरिबांचं अजून पण शोषण चाललेलं आहे. मग त्या सगळ्या गप्पा गोष्टी ऐकणार आपण. बरोबर. मग इंडियामध्ये सोशिओलॉजीमध्ये चेंज काय झाला बघा. वेस्टर्न सोशिओलॉजी थीम काय होती? व्हॉट डिड दे स्टडी? व्हॉट डिड दे स्टडी? व्हॉट लेड टू द ओरिजिन ऑफ सोशियोलॉजी? व्हॉट डिड दे स्टडी? दे स्टडीड अर्बन सोसाइटी ना. दे स्टडीड अर्बन सोसाइटी. बट इंडिया में जब सोशियोलॉजी आया तो वेस्ट में क्या हो गया? वेस्ट में ऐसा था कि जो भी अर्बन प्रॉब्लम स्टडी करना है, अर्बन सोसाइटी स्टडी करना है, वो सोशियोलॉजी में आएगा. और जो प्राचीन सोसाइटियां है, ट्राइबल सोसाइटियां है, प्रिमिटिव सोसाइटियां है, उनको अगर स्टडी करना है तो वो सोशल एंथ्रोपोलॉजी में जाएगा. कहां जाएगा? सोशल एंथ्रोपोलॉजी. एंथ्रोपोलॉजी इज ऑल स्टडी अबाउट दिस प्रिमिटिव विमिटिव सब चीजें ना. जिंगला लहू. बरोबर आहे का नाही? ते कुठं स्टडी करायचं? सोशल अँथ्रोपॉलॉजी. बट इंडियामध्ये आपलं बघा, जेव्हा आपण इंडिपेंडेंट झालो, गुरेबिरे होते त्या काळामध्ये, बरोबर, तर त्यांना लक्षात आलं की 80% जास्ती जनता कुठं राहते? गावात. मग इंडियाचं जर तुम्हाला सोशिओलॉजी करायचं असेल तर काय स्टडी करायला लागेल? रुरल. मग आपण सोशिओलॉजीमध्ये इंडियनाइज केलं सोशिओलॉजीला आणि विलेज स्टडीज चालू केलं. काय केलं? विलेज स्टडीज. विलेज स्टडीज इन सोशिओलॉजी. मग आपलं एक टॉपिक काय असणार? विलेज स्टडीज. मग आपला अजून टॉपिक काय असणार याच्यामध्ये? आपण कास्ट. विलेजमध्ये मेजर इम्पॉर्टंट काय? कास्ट. कास्ट, अनटचेबिलिटी, या सगळ्या गप्पा गोष्टी करणार आपण. बरोबर आहे. मग इंडियामधलं परत त्याच गोष्टी 5 गोष्टी करणार आपण स्टडी. काय करणार इंडियामधले 5 गोष्टी स्टडी? वर्क म्हणजे इकॉनॉमी म्हणजे वर्क. इंडियामधलं पॉलिटी. इंडियामधलं एज्युकेशन. राईट. एज्युकेशन म्हणजे सोशल चेंज कसं होतं इंडियामध्ये, सोशल चेंज कसा होतोय. वन ऑफ द मेन वे ऑफ सोशल चेंज इज एज्युकेशन. राईट. चौथी गोष्ट काय स्टडी करणार? हा, फॅमिली. इंडियामधले फॅमिली सिस्टम कसे चेंज होत आहेत. बरोबर आहे. पाचवी गोष्ट काय चेंज करणार, स्टडी करणार? रिलिजन. रिलिजन मध्ये कास्ट ऑलरेडी बघितलेलं. रिलिजन इंडियामध्ये कुठले कुठले रिलिजन आहेत, रिलिजियस मायनॉरिटी काय आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त इंडियामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट तुम्ही काय स्टडी करणार? काय स्टडी करणार? अर्बनायझेशन. अजून काय स्टडी करणार इंडियामध्ये? ट्रायबल्स. ट्रायबल प्रॉब्लेम जे आहेत इंडियामधले ते स्टडी करणार. हे गप्पा गोष्टी झाले की तुमचा विषय संपला. सिलेबस का आलाय का? बरोबर आहे. इंटरेस्टिंग वाटतोय का? बरोबर आहे. बघा आता दुसरी भेट पण आपल्याला इंटरेस्टिंग वाटलेली. राईट. आता घरनं फोन येतोय की रिश्ता पक्का. बरोबर आहे का नाही? राईट. तर हे बघा डेफिनेशन डेफिनेशन मी काय सांगत नाही, पण बघा आता मी जे सांगितले तेच तुम्हाला दिसणार इकडं. हे बघा काय? मॉडर्निटी. स्कोप ऑफ द सब्जेक्ट सोशियोलॉजी अँड कंपॅरिझन विथ सोशियोलॉजी ॲज. जे सोशियोलॉजी ॲज सायन्स म्हणणार ते ते काय असणार? त्याच्या विरुद्धात तिसरं युनिट काय होतं? रिसर्च मेथोडॉलॉजी. काय करणार? क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह. हा कोण असणार? पॉझिटिव्हिस्ट. हा कोण असणार? कार्ल मार्क्स. दुर्खाइम. दुर्खाइमचं काय स्टडी करणार? रिलिजन. इंटरेस्टिंग हे सगळ्या गोष्टी आहेत. राईट. वेबर. वेबर असले भारी भारी फंडे देणार वेबर बघा, की ब्युरोक्रेसी बद्दल फंडे देणार. ब्युरोक्रेसी कशी झाली, आयडियल टाइप्स कसे झाले, प्रोटेस्टंट एथिक
आणि कॅपिटलिझम कसं जन्माला आलं, हे सगळे वेबरचे थिअरी. आणि हे तीन कोण आहेत? अमेरिकन. पार्सन्स, मर्टन अँड मीड. हे दोघं मॅक्रो बोलणार, हा मायक्रो बोलणार. बरोबर. मग काय असणार सोसायटीमध्ये? काय होतं? इक्वालिटी, इनइक्वालिटी. स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे काय? इनइक्वालिटी. बरोबर. स्ट्रॅटिफिकेशन. आता बघा, सोशलॉजीची एक ब्युटी काय आहे तुम्हाला, आता ह्याच्या पुढे वाटेल सिलेबस किती मोठा आहे, पण एक ब्युटी काय सोशलॉजीची, की आपण मार्क्स अभ्यास केला, आपण वेबर अभ्यास केला, आपण दुर्खैम अभ्यास केला, तेच लोक पुढं इथं परत अभ्यास करायचे स्ट्रॅटिफिकेशन मध्ये. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला सिलेबस मोठा वाटेल, हेच लोक स्ट्रॅटिफिकेशन मध्ये काय म्हणतात ते बघणार, हेच लोक रिलीजन मध्ये काय म्हणतात ते बघणार. कार्ल मार्क्स इकॉनॉमिस्ट आहे, तोच इकॉनॉमी मध्ये काय म्हणतो ते बघणार. म्हणून सिलेबस मोठा वाटतो, पण मग कव्हर होऊन जातो. क्लिअर आहे का नाही? राईट. बरोबर आहे. बघा, क्लास, स्टेटस, एथनिसिटी, रेस, सोशल मोबिलिटी. ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम. आपण असं म्हटलं जातं की जी वेस्टर्न सोसायटी ती ओपन आहे. आपली कास्ट सिस्टम काय, मी जन्माला जर दलित आलो तर मरण दलितच. क्लोज सिस्टीम. राईट. पुढं काय? वर्क अँड इकॉनॉमिक लाईफ. व्हॉट इज फॉर्मल, व्हॉट इज इनफॉर्मल. बरोबर. राईट. ह्याच्या पुढं काय असणार आहे? मी तुम्हाला सांगितलं डिफरंट थिअरीज ऑफ इलिट थिअरी, नेशन स्टेट. लोक पॉवर हिसकवण्यासाठी काय करतात? बरोबर आहे का नाही? रिलीजन. डिफरंट थिअरीज ऑफ रिलीजन. परत डिफरंट रिलीज ऑफ थिअरी मध्ये वेबर काय म्हणणार रिलीजन वरती, दुर्खाम काय बोलणार रिलीजन वरती, कार्ल मार्क्स काय म्हणणार ते रिलीजन वरती. कार्ल मार्क्स म्हणणार रिलीजन इज द ओपियम ऑफ मासेस. क्लिअर आहे का नाही? आर यू अंडरस्टँडिंग दिस? टाइप्स ऑफ रिलीजन कुठले आहेत? रिलीजन इन मॉडर्न सोसायटी. हे काय? फॅमिली. राईट. कंटेम्पररी ट्रेंड्स काय आहेत? आणि काय? सोशल चेंज इन मॉडर्न सोसायटी. क्लिअर आहे का नाही? आता पुढे जाण्याच्या आधी पेपर वन 5 मिनिटं देतो, लिहून काढा बरं. पूर्ण सिलेबस आठवतोय का बघा. पूर्ण सिलेबस आठवतोय का बघा. तो पेपर टू मध्ये काय आहे? इथं लिहिलेलं आहे बघा. व्हॉट आर वी गोइंग टू फोकस ऑन? इंडियन सोसायटी. राईट. सो मी तुम्हाला जसं सांगितलं, तीन महत्वाचे आपले जे थिंकर्स आहेत, जी.एस. गुरे, इंडोलॉजी. फंक्शनलिझम कोण आहे? श्रीनिवास. आणि मार्क्सिस्ट कोण आहे? A.R. देसाई. आता इंडियाचा जेव्हा पण आपण अभ्यास करतो, पहिले सोसायटी बद्दल ब्लेम कोणाला करणार? ते बघा, हे सगळं ब्रिटिश. कलोनियल रूल. हाऊ हॅज कलोनियल रूल चेंज इंडिया. बरोबर. मग सोशल स्ट्रक्चर इंडियाचं मी तुम्हाला सांगितलं. काय स्टडी करणार आपण? रूरल इंडिया. रूरल इंडियामध्ये काय? ॲग्रेरियन इंडिया. बरोबर आहे. तर इथं तुम्हाला काय दिसणार? बेसिकली विलेज स्टडीज. काय करणार आपण? वी आर गोइंग टू स्टडी विलेज. दिस इज डिफरेंट बिकॉज सोशियोलॉजी इन द वेस्ट यूज टू स्टडी ओनली व्हाट? अर्बन एरिया. बट इन इंडिया व्हेन द सोशियोलॉजी केम, दे रियलाइज दैट इंडिया में अर्बन तो ज्यादा है ही नहीं, तो क्या स्टडी करना पड़ेगा आपको? मेजरली विलेज स्टडीज. इसके लिए विलेज, फिर विलेज में सब कुछ आ जाएगा आपका. राईट. सोशल स्ट्रक्चर कसं आहे, लँड टेन्युअर सिस्टम कसं आहे, लँड रिफॉर्म झाले नाही झाले ते आपण बघितलं आता इकॉनॉमिक्सच्या पण लेक्चरला, लँड रिफॉर्म्स वगैरे गोष्टी. बरोबर. मग काय अभ्यास करणार तुम्ही मेजरली? मग कास्टवरती वेगवेगळे लोक काय म्हणतात ते बघणार आपण. कास्टचे फंडे, अनटचेबिलिटी वगैरे काय आहे ते बघणार तुम्ही. कास्टचे फीचर्स काय आहेत ते बघणार तुम्ही. राईट. मी तुम्हाला सांगितलं इंडियामध्ये काय बघणार तुम्ही. आता ट्रायबलचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय? हाऊ टू डिफाईन ट्राईब्स. कारण की ट्राईब म्हणलं की आपल्या डोक्यात फक्त काय येतं? जिंगाला लहू. बरोबर आहे का नाही? बट इफ यू गो टू मेघालय, इफ यू गो टू अदर प्लेसेस, राईट, देन दे आर मोर ऍडव्हान्स मॉडर्नाइज देन यू. आपल्या एफसी रोडला जी मुली चालतात त्यांना असं वाटतं की तो एफसी रोड असा रॅम्प आहे, आणि तिथं काय चाललेलं आहे? किंवा फॅशन इंडस्ट्री चाललेली आहे पूर्ण. वेगवेगळे असे फॅशन शो चाललेला असतो तिकडे. बरोबर आहे का नाही? एफसी रोडला गेली का वळत? राईट. नाही गेली? जाऊ पण नको आता, पास झाल्यानंतर जा. ह्या सगळ्या जे फॅशन शो आले आहेत, मुलांनी मुली, त्यांना लाज वाटेल जर ते कुठं फिरतायत? शिलॉंग, मेघालय, फॅशन कॅपिटल ऑफ इंडिया. गेले कधी शिलॉंगला? एनिबडी हॅज गॉन टू शिलॉंग? तिथे जाऊन बघा. मी राहिलो तिथं 14 दिवस. बरोबर. क्लिअर. सो आणि ते ट्रायबल आहेत. सो व्हॉट इज द प्रॉब्लेम?
हाऊ टू डिफाईन ट्रायबल्स, दॅट इज अ बिग प्रॉब्लेम. सो एव्हरीथिंग. आणि ब्लेम कोणाला करणार आपण पहिले? तो थीम कॉमन राहणार सगळीकडे, राईट. पुढं आता आपल्या भारतामध्ये कास्ट आपण मागे बघितली, पण आता इंडस्ट्रियलायझेशन येते भारतामध्ये, म्हणून आता काय येणार? क्लास येणार का नाही? बरोबर. त्यानंतर भारताचं काय बघणार आपण? फॅमिली. नॉर्थ इंडिया में कैसा है, साउथ इंडिया में कैसा है, ट्रायबल में फॅमिली सिस्टम क्या है. बरोबर आहे. लग्न पॅटर्न कसे असतात? नॉर्थमध्ये आपण म्हणतो एंडोगॅमी बिटवीन द सेम कास्ट अँड एक्झोगॅमी विन द विलेज. नॉर्थ इंडियामध्ये आहे. साऊथ इंडियामध्ये आपण बघतो की युजली प्रेफरन्शियल मॅरेजेस आहेत, राईट. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की क्रॉस कझिन मॅरेजेस अलाउड आहेत का नाही अलाउड? राईट. मामाच्या मुलाबरोबर लग्न अलाउड आहे. नॉर्थ इंडियामध्ये अलाउड नाहीये. साऊथ इंडियामध्ये सिस्टम काय आहे हे सगळं बघायला लागणार तुम्हाला. ट्रायबलमध्ये काय सिस्टम आहे, मेघालयमध्ये काय सिस्टम आहे, काय सिस्टम आहे मेघालयमध्ये? मॅट्रिलिनियल स्ट्रक्चर. मॅट्रिलिनियल स्ट्रक्चर. तिकडचा हसबंड काय बनून जातो? धोबी का कुत्ता, ना घर का ना घाट का. मग हे कसं काय आपण झालं ते बघायला लागणार. नायर सिस्टम काय आहे खाली साऊथ इंडियामध्ये, बरोबर आहे का नाही? या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं वेगळ्या वेगळ्या बघायला लागणार, राईट. टाइप्स ऑफ किनशिप सिस्टम, फॅमिली, मॅरेज, व्हॉट इज द हाऊस होल्ड, राईट. मग काय बघणार आपण भारतातलं? व्हॉट आर द प्रॉब्लेम्स ऑफ रिलीजियस. क्लिअर. मग सगळ्या सोसायटीमध्ये काय होतं? बरोबर. मग आपल्या भारतामध्ये आपण सोशल चेंज एक प्लॅन आणलं, प्लॅनिंग कमिशन, या सगळ्या गोष्टी, कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन इज द बिगेस्ट सोर्स ऑफ सोशल चेंज. एज्युकेशन. बरोबर, राईट. अजून आपण सोशल चेंज कसं आणलं की आपल्याला गावामध्ये आपण चेंज करायला बघितलं, ग्रीन रेव्होल्युशन. बरोबर आहे का? ग्रीन रेव्होल्युशन लेड टू सोशल चेंज ना, राईट. सो ऑल दिस थिंग्स वी आर गोइंग टू सी. मग भारतात काय आलं? बरोबर. आणि इंडस्ट्रियलायझेशन, अर्बनायझेशन मध्ये आपण इंडस्ट्री कसे आले हे सगळ्या गोष्टी बघणार, स्लम्स वगैरे बघणार. आणि मग पॉलिटिक्स इंडियातलं, मंडलायझेशन काय आहे, बरोबर आहे का नाही? आता हिंदुत्व पॉलिटिक्स काय आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास करायला लागणार, पॉलिटिक्स. त्यानंतर भारतामध्ये पण काय येणार? सोशल मुवमेंट्स. हे सगळ्या लोकांचे सोशल मुवमेंट्स, बिकॉज दिस इज पॉवर स्ट्रगल. पॉलिटिक्स म्हणलं की पॉवर. पॉवर स्ट्रगलसाठी लोकांना स्ट्रगल करायला लागणार. मग पेझंटनी स्ट्रगल केला का, वुमननी केला का, बॅकवर्ड क्लासेसनी केला का, दलितनी केला का, एन्व्हायरमेंट, एथनिसिटी म्हणजे परत ट्रायबल, राईट. आणि पॉप्युलेशन डायनामिक्स अभ्यास करणार. इंडियाचं पॉप्युलेशनचं काय होतंय आता, वाढतंय, कमी होतंय, व्हॉट इज द सिच्युएशन, डेमोग्राफिक डिव्हिडंड है नाही है, ऑल दिस थिंग्स रिगार्डिंग पॉप्युलेशन. एजिंग पॉप्युलेशन होतंय का आपलं? त्यानंतर सेक्स रेशो काय आहेत आपले, या सगळ्या गोष्टी आपण अभ्यास, जे आपल्याला जीएस मध्ये कामालाच लागतात, या सगळ्या गोष्टी जीएस ला आहेत, बरोबर आहे का नाही? राईट. अँड दिस थिंग्स, कास्ट कॉन्फ्लिक्ट, एथनिक कॉन्फ्लिक्ट, या सगळ्या गोष्टी, जे प्रॉब्लेम्स आहेत इंडियन सोसायटीचे, ते तुम्ही अभ्यास करणार. मग जेव्हा तुम्ही ट्रायबल करणार तेव्हा हे करतातच अभ्यास, वेगळा काय आहे? म्हणजे सिलेबस फक्त वाढून दिलेला आहे. जेव्हा ट्रायबल करणार तेव्हा हे करणार नाही का तुम्ही? जेव्हा कास्टचा अभ्यास करणार, अनटचेबिलिटी करणार, हे करणार नाही का तुम्ही? करणारच आहे. जेव्हा फॅमिली अभ्यास करणार, वुमन अभ्यास करणारच आहे. जेव्हा इंडस्ट्रियलायझेशन अभ्यास करणार, पॉवर्टीचा अभ्यास करणार आहे. आता पॉवर्टीचा किती डिटेलमध्ये आपण अभ्यास केलेला आहे ऑलरेडी. क्लिअर. सो ऑल दिस थिंग्स आर देअर, राईट. सो कब स्टार्ट होंगे आपने? 14th. हे मंडे 14th आहे ना, 14 जुलै विल बी स्टार्टिंग. मिनिमम 4 weeks, 4 sessions a week. विल ट्राई टू कवर इट बाय नवंबर एंड और डिसम्बर स्टार्ट. सो थोड़ा एग्रेसिवली लेंगे हम. आर यू अंडरस्टँडिंग दिस, राईट? स्टार्टिंगला स्लो अँड स्टडी. आन्सर रायटिंग रोज होणार. क्लास नोट्स फक्त तेवढंच तुम्ही वाचू शकता, त्या पलीकडे वाचू शकत नाही. जे 27-28 देणार आहेत त्यांना माझ्याकडे या, त्यांना मी सांगतो अजून काय वाचायचं. बाकीचे 26 देणार आहेत फक्त क्लास नोट्स, कारण क्लास नोट्स खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह असणार आहेत. तुम्हाला त्या पलीकडे काहीच वाचण्याची गरज नाही. आणि मी आता मेन्स मध्ये बघतोय, ज्यांनी आपला कोर्स केलेला आहे त्याचे आन्सर क्वालिटीज वेगळ्या लेवलला आहे. तुम्हाला रिझल्ट मधनं कळेल, राईट. आपले पुढं मॉडेल वाईज पण टेस्ट होतील, फायनल कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट पण होईल, या सगळ्या गोष्टी आपल्या होतील, बरोबर आहे. आता बघा, ऑप्शनलच्या मार्कामुळे किती फरक पडतो. किती पडले त्याला ऑप्शनलला? 286. झालं, त्याचं कामच झालं. रिटर्न रोल बघा म्हणून किती झाली, राईट. सो कन्सिस्टन्सी इज द नेम ऑफ द गेम. सेशन मोस्ट प्रॉब्ली 8:30ला असतील. क्लास अवेलेबिलिटी एकदा फक्त चेक करायला, कारण की 8:30ला एमपीएससीचं पण सेशन असतं,
बरोबर आहे का नाही? तर क्लास अवेलेबिलिटी आपण चेक करू, जर अवेलेबल असेल 8:30ला स्टार्ट करून टाकू. क्लियर आहे? 8:30 ऑफलाइन ऑनलाइन दोनों तरफ से होगा. राईट. फीज जी आहे, ज्यांनी कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच जॉईन केली त्यांना 25,000, ज्यांनी जॉईन नाही केली त्यांना 30,000. पण त्यांनी जर 30 जूनच्या आधी भरून टाकली तर त्यांना 25,000 मध्ये भेटून जाईल. त्यानंतर 30,000. राईट. अशा या गोष्टी आहेत. आता तुम्हाला काय प्रश्न असेल तर विचारा. नोट्स आतापर्यंत सगळे मराठीत झाले नाही, पण त्याचं काम चाललेलं आहे. पूनम, बरोबर आहे, काम चाललेलं आहे मराठीमधलं. तर तुम्हाला टप्प्याटप्प्याने भेटतील मराठीचे पण नोट्स. इंग्लिश नोट्स सगळे रेडी आहेत. जुलै जुलै सॉरी, जुलै जुलै. निखिल, जुलै. बोला, अजून काय आहे का? आणि हे सेशन आपल्याला आधी ठेवायचं होतं. कधी, 1-2 आठवडे आधी, पण सगळं गडबड होती 1-2 आठवडे आधी, म्हणून ते झालं नाही, म्हणून ते असं झालेलं आहे. सो बट 14th वी आर स्टार्टिंग. नाउ ऑप्शनल रिलेटेड एनी क्वेश्चन, एनीबडी इज थिंकिंग अबाउट ये ऑप्शनल लू वो ऑप्शनल लू, कुछ भी आपको डाउट है, राइट, इन द एंड आप डिसिजन लो. आई विल बी देअर ओनली टू गाईड. राईट, बट डिसिजन तुमचा असला पाहिजे. कारण की काय आहे, की तुम्हालाच मग पुढं लग्न ते टिकवायचं आहे. बरोबर आहे का नाही? तुमचं मी तो काका मामा फुफा असतो ना, जो लावून देतो. बरोबर आहे का नाही? तसं मी तुमचं जोडून देतोय. पुढं तुम्ही तुमचं तुमचं. बरोबर आहे का? येस. तुम्ही ऑनलाईन जर केलं तर ऑनलाईन यू विल गेट इट ॲट, यू कॅन से 20,000 इफ यू डुईंग इट फॉर ऑनलाईन. बट जास्ती फरक नसतो. कारण की काय, की बाबा आन्सर इव्हॅल्युएशन तुमचं पण करायला लागणार आहे. तुम्ही समोर बसा किंवा नका बसू. क्लिअर? एनीथिंग एल्स? एक बजे तक आपको फ्री करने का मैंने सोचा था. इट इज डन नाउ. हॅव यू गॉट एन फेअर आयडिया अबाउट ऑप्शनल? क्लिअर आहे? कधीपर्यंत 100% त्याचं आपलं ऑप्शनलमध्ये डिसेंबरपर्यंत आपल्याला कव्हर करून घ्यायचं आहे. ऑप्शनलचे मायक्रो नोट्स बनवायचे आहेत का? 100% बनवायचे आहेत. जीएसटी नाही झाले तर लोड घ्यायचा नाही. क्लिअर? पहिलं प्रेफरन्स कशाला द्यायचा? ऑप्शनल. क्लिअर? ओके. तर मग उद्यापासून जर तुम्ही कोणी ऍडमिशन घेतलं लवकर, म्हणजे आज घेतलं उद्या घेतलं, तर जे एनसीआरटीचे मी जुने लेक्चर्स घेतलेले आहेत ऑप्शनलचे, त्याचा मी तुम्हाला ऍक्सेस देऊन टाकेल. तुम्ही एनसीआरटी बघणं चालू करून घ्या. आलं तुम्हाला लक्षात? ऑप्शनलचं एनसीआरटी जे आहे ते बघणं तुम्ही चालू करून घ्या. येस निखिल? इफ यू हॅव गॉट एनी मोर डाऊट यू कॅन आस्क. राईट, तुम्ही एनसीआरटीचे सेशन बघा, म्हणजे तुम्हाला काय होईल, एक थोडा एक काय बनेल तुमचं बॅकग्राऊंड बनून जाईल त्यामधनं. राईट, सो दॅट आता 14ला किती दिवस राहिलेले आहेत? एक वीक राहिलेला आहे. राईट, सो दॅट 1 वीक यू कॅन ट्राय टू कव्हर एनसीआरटी जेवढं पॉसिबल आहे तेवढं, so that we can directly start with the syllabus. Okay, done. Should we stop? Sal. Consistency is the name of the game. See you. Bye bye.